आपण वाटू की नाही ते लव्ह अफेअर तरी वाटलं पाहिजे खरं. सो आय वॉज कॉन्शियस व्हेरी ऑनेस्टली. फायटिंग मारामार ते अभिचे 2-1 दात तुटलेत माझ्यामुळे. हो ते धमाल असायची. सिलेक्शन ऑफ फिल्म्स, सिलेक्शन ऑफ रोल्स हे करायला पाहिजे होतं, जे मी नाही केलं. शेवटी आम्हाला कसं बसं बाहेर काढायला लागलं आणि मी घाबरलो होतो. आजचे जे नवीन आलेले जे या आत्ताच्या पिढीचे जे ॲक्टर्स आहेत त्यांना प्लॅटिनम ज्युबिली, सिल्वर ज्युबिली ह्या गोष्टी माहितीच नाही आहेत. नमस्कार. कॅचअप मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नवीन भाग, नवीन पाहुणे. आज आपल्या सोबत आहेत रफ अँड टफ अजिंक्य देव. नमस्कार नमस्कार नमस्कार. अजिंक्य, स्वागत आहे. थँक्यू. खरं तर अजिंक्यबद्दल बोलायचं तर खूप मोठी कारकीर्द आहे, पण आता ती कारकीर्द पुन्हा एकदा बहरायला लागली असं म्हणायला लागेल. हिंदी आणि मराठीतले खूप नवीन नवीन प्रोजेक्ट्स अजिंक्यचे येत आहेत. आणि अजिंक्य तेवढाच सोशल मीडियावर सुद्धा बराच बिझी पण असतो आणि आपल्याला भेटतो. अजिंक्य, तोच सोशल मीडियावरचा एक तुझा व्हिडिओ बघितला, शायरी होती जावेद अख्तर की जो रास्ते सब लोग चलते हैं हम नहीं चलना चाहते हैं. करेक्ट आहे, करेक्ट आहे. हे एक लाईन म्हणजे तुझं सार आहे, म्हणजे तुझ्या करिअरचं असं म्हणावं लागेल. ऍब्सोल्युटली. म्हणजे सुरुवातच माझ्या करिअरची जी झाली होती तीच, म्हणजे ज्या काळामध्ये ऐतिहासिक चित्रपट कोणी धजत नव्हतं करायला, तेव्हा बाबांनी सर्जा बनवला. आणि त्याची खूप मोठी स्टोरी आहे. म्हणजे मी सर्जा करणारच नव्हतो. बाबासाहेब पुरंदर यांची शेलारखिंड या कादंबरीवर सर्जा आधारित आहे. तर मला अजूनही आठवतंय, मी आपला अमेरिकेत जाण्याच्या दृष्टीने माझे फॉर्म्स भरत होतो आणि चाललेलं माझं. आणि बाबांनाही कधी वाटलं नव्हतं की मी हा चित्रपट करेन, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण मी कलाकार होईन असंच त्यांना वाटलं नव्हतं. आणि सर्जाची अनाउन्समेंट झाली आणि नवीन मुलगा मुलगी पाहिजेत म्हणून. शिवाजी पार्कला आमचं ऑफिस होतं, सदा सुंदर नावाच्या घरात. आणि तिथे ती अनाउन्समेंट आली आणि दुसऱ्या दिवशी पोलीस यावे लागले, कारण एवढी मोठी लाईन लागली. तिथपासून बाहेरपर्यंत लाईन लागली पोरांची आणि पोरींची. टेस्ट झाल्या, फोटो झाले, सगळं झालं. मग तरी काय पसंत येईना. आणि त्याच्यानंतर एकदा आम्ही रेकी करायला गेलो होतो बाबांबरोबर, आणि बाबासाहेब बरोबर होते. मी, दत्ता काका, राजदत्त आणि बाबासाहेब पुरंदरे, आणि आम्ही चौघही गेलेलो. आणि बाबासाहेब सगळं झाल्यानंतर बाबांना म्हणाले की अरे तू काय शोधतोय सर्जा बाहेर, मला वाटतं की सर्जा घरातच आहे. ते म्हणाले अरे मला वाटलं होतं पण तो करणार नाही, तो असा आहे, तो तसा आहे. म्हटलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ते बोलले माझ्याशी. आणि तेवढ्यात राजदत्त आमच्या घरी, ते माझे काका लागतात, त्यांची मिसेस माझ्या आईची मोठी बहीण. तर ते घरी आमच्या यायचे लिखाणासाठी, कारण सर्जाच्या तयारीतच 3-1 वर्ष होता, मे बी मोर. तेवढ्यात त्यांनी एक छोटा चित्रपट, म्हणजे तो सुद्धा चांगलाच होता, अर्धांगी, जो अनायासे माझा पहिला चित्रपट ठरला. आणि तो माझ्या ॲक्टिंगची करिअरची सुरुवात. आणि दत्ता काकांनी मला त्याच्यात बरोबर खेचला. त्यांनी ज्या पद्धतीने माझ्याकडनं काम काढून घेतलं, मला कॅमेरा कॉन्शियसनेस होता, परंतु तो कधीच तिथे दिसला नाही. आणि असं वाटलं की मी इकडचाच आहे. म्हणजे त्या चित्रपटाचाही आधार असा होता की तो मुलगा बऱ्याच दिवसांनी आपल्या हवेलीत आलेला आहे, जिथे आई वगैरे गेली, आणि हा मोठा होऊन आला आहे. आणि तो म्हणतो की मला का कोणास ठाऊक असं वाटतं की मी इथे इकडचाच आहे. सो दॅट वॉज अ फिलिंग फर्स्ट टाइम आय स्टेप्ड इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. आणि नंतर सुरुवात झाली, आणि मग सर्जा, आणि मग स्टेट अवॉर्ड, मग नॅशनल, आणि मग धनधन. सो म्हणजे काय म्हणतात त्याला, आय एम अ ॲक्टर बाय डिफॉल्ट, आय वुड से. नाही, पण तू आता म्हणालास की वडिलांना माहित नव्हतं की हा करेल की नाही. नव्हती, कारण जेव्हा त्यांनी तुझी कॅसेट ऐकली होती, ऑडिओ, येस, तेव्हा ते प्रचंड खुश झालेले. त्यांच्या ती कॅसेट म्हणजे तेव्हा ना डायलॉगचे रेकॉर्ड्स यायच्या. अमर अकबर अँथनी, त्याच्यानंतर दीवार, आणि ह्याच्या LPs यायच्या प्रॉपर, अजून मला आठवत आहे. आणि ते LPs आम्ही ऐकायचो. आणि त्याच्यामध्ये शोलेमधले सगळे कॅरेक्टर माझा लहान भाऊ करायचा, आणि मी फक्त अमिताभ बच्चन करायचो, प्लस अमर अकबर अँथनी. आणि त्याच्यात मग फायटिंग मारामार ते अभिचे 2-1 दात तुटलेत माझ्यामुळे. हो ते धमाल असायची. सो आणि हे आम्ही कुठेतरी करायचो वेगळं, आणि ठेवलेलं असायचं. ते नंतर बाबांना कुठेतरी सापडलं, आणि त्यांना दिसलं की अरे हा टॅलेंट आहे ह्याच्यामध्ये. पण एनिवेज मला ती भीती होती, कारण मी कधीच ना शाळेत ना कॉलेजमध्ये कधीही पुढाकार घेतला नव्हता, ना स्टेजवर आलो, ना काहीही केलं नाही. एक भाषण मला द्यायला बोलवलं होतं, मी तेव्हा 8वीत होतो. ते अर्ध बोलून मी पळून गेलो होतो, हेही आठवतं मला. पण रमेश देव सीमादेव यांचा मुलगा म्हणून पण शाळेत आणि ह्याच्यात प्रचंड खेचायचे, पण मी नाही. अरे मी शाळेमध्ये मला देवबाप्पा म्हणायचे, कारण मी एवढा जाड होतो.
प्रचंड जाड होतो मी. आणि माझ्या आयुष्याला कलाटणी लागली मला वाटतं वयाच्या 17-18 वर्षानंतर वेन आय स्टार्टेड रिअलायझिंग दॅट आय एम समबडी. मग तेव्हा आईबाबांबरोबर जायचो. त्यांचा ऑरा आणि त्यांचा करिश्मा प्रचंड होता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. बाबांबरोबर जायला मला भीती वाटायची, कारण बाबांबरोबर आम्ही एकदा गोखले रोडला गेलो होतो आणि रादर मी आईबरोबर गेलेलो दिवाळीला खरेदीला, आणि रात्री 8 वाजता बाबा आले गाडीतून. बस ते उतरले. आपण काय आत्ता म्हणतोय की मोठमोठ्या स्टार्सना रस्ते ब्लॉक होतात, तेव्हा मी पाहिलेलं आहे माझ्या डोळ्यांनी. अख्खा गोखले रोड ब्लॉक झाला होता. रानडे रोड सॉरी, तो वामनहरी पेठेचा, वामनहरी पेठेचा सॉरी, तो रानडे रोड पूर्ण ब्लॉक झालेला. शेवटी आम्हाला कसं बसं बाहेर काढायला लागलं आणि मी घाबरलो होतो. सो दॅट वॉज द फर्स्ट विटनेस टू स्टारडम. आणि तेव्हापासून मला कधी, आणि मी आईबाबांबरोबर नाटकांचे दौरे खूप केले, पण तेव्हाची जी एकूण परिस्थिती होती ना, दॅट वॉज नॉट व्हेरी कंड्युसिव्ह. झापाचे थिएटर्स असायचे बरेच ठिकाणी, चेंज करायला जागा नसायची, बाथरूम्स नसायच्या बायकांसाठी, बसनी ट्रॅव्हल, हॉटेल्समध्ये जिथे राहायचे तिथे फार चांगलं, आणि मग वॉट एव्हर. बरोबर. नाही, तुमच्या आई सीमादेवी आणि सुवासिनी या पुस्तकामध्ये तो सगळा मेन्शन केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे ते सगळं. सो हे मी सगळं पाहिलेलं आहे. तेव्हा कुठेतरी लहान असताना असं वाटलं होतं की नको, आपल्याला पायलट व्हायचं आहे, कारण माझे जिजाजी 2 पायलट होते आहे, म्हणजे दे रिटायर्ड ऑफकोर्स, पण सो पायलट होऊया. नंतर असं झालं की अमेरिका, कारण मी जेव्हा कॉलेजमध्ये आलो आणि तेव्हा अमेरिका वॉज द स्टेपिंग स्टोन, आणि मायग्रेशन अमेरिकेला स्टुडंट मायग्रेशन खूप चालू झालेलं. सो दॅट हॅज बीन अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ अ लाईफ दॅट आय हॅव गॉन थ्रू. आणि लोक म्हणतात ना की स्ट्रगल, अरे आई वडील तुला काय मजा आहे, तर ते उलट असतं आमच्या आयुष्यामध्ये. ज्यांचे आई वडील किंवा ज्याला आपण नेपोटिझम हल्ली म्हणतो, तर नेपो किड्स हॅव टू सफर मोर देन द नॉर्मल किड्स. जरी निर्मात्यांची दारं उघडत असली तरी ती तितकीच लवकर बंद होतात. आणि याचं कारण असतं की आईबाबांचा काही झालं ना तरी ही इंडस्ट्री इज अ फॅमिली, आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये प्रत्येक कॅन्डिडेटच्या बरोबर तुमचं प्रेमाचे नाते असू शकत नाहीत. कुठे ना कुठेतरी फ्रिक्शन असतं, कुठेतरी वाद असतात, कुठेतरी दुमत असतं. आणि तसंच आमच्या बाबतीत होतं की जिथे जिथे त्यांची लोकांबरोबर त्यांची फ्रिक्शन झालेली असेल, वी सफर फॉर इट. सो वी आर ऑन द रिसिव्हिंग एंड फ्रॉम बोथ साईड्स, टू बी व्हेरी ऑनेस्ट. तर आम्हाला स्ट्रगल हा जास्त असतो, म्हणजे जर लोकांना कळत नाही ते, पण वी हॅव टू गो थ्रू अ लार्जर स्ट्रगल देन अ पर्सन हू हॅज कम फ्रॉम नोवेअर. तुमच्या वडिलांचं जे पुस्तक आहे या सुखांनो या, त्याच्यामध्ये शेवटची 4 पानं अनुभवाचे बोल. येस. येणाऱ्या पिढीसाठी ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे. तुमच्या बाबतीत ते कसं तुम्हाला फायदेशीर झालं? वडिलांच्या अनुभवाचे बोल मला वाटतं बाबा गेल्यानंतरच मी शिकलो. कारण काय झालं माहितीये का, कसं असतं, हा एक प्रॉब्लेम आहे. आज मला जाणवतंय माझे बाबा मला काय सांगायचंय आणि मी काय करायला हवं होतं. पण जेव्हा ते होते तेव्हा अहम माझा जास्त होता की अरे मला आता अक्कल येते, मी मोठा झालो, मला पण काय करा, कशाला मी ऐकणार काय. सो या गोष्टी कुठेतरी यंग जनरेशनला, म्हणजे तेव्हा मी स्वतःला यंगमध्ये जेव्हा बाबा मला समजवायचे तेव्हा मला शिंग जास्त फुटलेली असायची. आणि हे नुकसान मोस्ट ऑफ द टाइम्स, म्हणजे मी आज माझ्या मुलाला बघतो हे करताना, आणि मी आत्ता जेव्हा विचार करतो म्हणतो की ठीक आहे, जेव्हा त्याची वेळ येईल तेव्हा तो शिकेल. पण आपण जेव्हा एखादा मोठा, आपले वडील आपल्याला काहीतरी सांगतायत, आपली आईने अर्थात नुसतं प्रेमच केलं आमच्यावर, पण बाबा मार्गदर्शनाखाली बऱ्याचशा गोष्टी करायचे. त्यांनी माझ्यासाठी इतके चित्रपट बनवले, म्हणजे सर्जा बनवला त्यांनी, नंतर वासुदेव बळवंत फडके बनवला. सो ही प्रायमरीली वॉन्टेड टू सी मी. त्यांचा माझ्यावर स्ट्रेस असायचा, डान्स शिक, हे कर, नाही गरज नाही, मी कशाला, मी ॲक्शन हिरो आहे, मी अरे कर नाही. सो आत्ता असं जाणवतं की येस, दॅट वॉज द वे टू गो. तो आपल्याला हे जाणवतं आपली एक पिढी गेल्यानंतरच. तोपर्यंत आपण कारण नसताना आपल्या अहममध्ये असतो आणि आपल्याला ते नाही जाणवत. आणि हे मी असं म्हणेन की आजच्या जनरेशनला की जर तुम्हाला कोणी असा मिळत असेल गायडन्स करणारा, तर प्लीज लिसन टू हिम. नंतर तुम्हाला जे हवं ते करा, परंतु ऐकून घ्या. आणि त्यावेळेला काळ असा असतो की जेव्हा आपण ऐकण्याच्या परिस्थितीत नसतो, आपल्याला धुंदी आलेली असते कशाची तरी, 1-4-5 पिक्चर चालले, काय झालं. सो इट्स अ सॅड थिंग. म्हणजे मी कदाचित आज असं वाटतं की त्यांचं तेव्हा ऐकलं असतं तर मे बी आय वुड हॅव बीन अ बिगर ॲक्टर. बट डझंट मॅटर, नो कंप्लेंट्स. तू तर म्हणास की ॲक्शन स्टार म्हणून तू स्वतःकडे द्यायला बघत होतास,
पण त्यावेळेला सिनेमे तसे बनत नव्हते. मराठी. एक्झॅक्टली. त्याचा फटका तुला थोडा बसला? खूप मोठा फटका पडला. सी, आम्ही अर्थात बच्चन साहेबांना बघून मोठी झालेली ही जनरेशन आहे आमची. बाय गॉड्स ग्रेस मला हाईट आली, आवाज झाला आणि ॲक्शननी सुरुवात झाली. अर्थात अर्धांगीमध्येही ॲक्शन चांगली होती. सर्जा तर ऐतिहासिकच असल्यामुळे तो होताच. प्लस रिक्षावाली त्यानंतर मी केला होता, नंतर शाबास सुनबाई केलेला. तो या चित्रपटांमध्ये माझ्याकडे बघितल्यानंतर लोकांचा तोच दृष्टिकोन व्हायचा. पण अनायासे मराठी चित्रपटामध्ये तो एक्सेप्टन्स नव्हता फॉर ॲक्शन. त्याच्यासाठी लोक हिंदीकडे वळायचे, कारण हिंदीमध्ये इट वॉज ऑफकोर्स ऑलवेज लार्जर देन लाईफ. आणि याचा फटका मला खूप पडला, कारण मला तो निश कार्व करायला खूप वेळ लागला. आणि तोपर्यंत कॉमेडी खूप प्रगल्भ झाली होती. लक्ष्मीकांत, अशोक हे देवर रोलिंग आणि ग्रेट स्टार्स, ग्रेट ॲक्टर्स, ग्रेट कॉमेडियन्स, सुपर. आणि तो जो एक ती जी एक लाट आली त्याच्यामध्ये कुठेतरी मला बराच धक्का बसला. ठीक आहे, पण सी आज मी जेव्हा हे सगळं बघतो ना, तेव्हा मी एवढंच म्हणतो की बाबांनी एक सांगितलेली गोष्ट मी नाही विसरलो, आणि ती मला वाटतं मला आजही फायदेशीर ठरते. ती म्हणजे हे की अजिंक्य, काम नसेल ना, उठ सकाळी, तयार हो ज्या पद्धतीने काम, की मला शूटिंगला जायचं आहे, गेट रेडी, गो आउट ऑफ द हाऊस, लोकांना भेट, बाहेर जा. घरात बसून डिप्रेशन हा शब्द आमच्या आयुष्यात नव्हताच, तो आत्ता आलेला आहे. हा म्हणजे आईबाबांच्या आयुष्यात तर कधीच नव्हता, परंतु आम्हाला तर माहीतच नव्हता. आम्हाला सुद्धा तो आत्ता कळायला लागला आहे. त्यांचं जे सांगणं होतं ना, की गेट अप अँड गेट आउट. तू धाव, तू जिमला जा, तू कुठेही जा, डोंट सिट इन द हाऊस. आणि मला वाटतं आज मी जो कोणी आहे ॲट दिस एज ऑफ माय लाईफ इज थँक्स टू हिज टेलिंग. जे मला आज वाटतं की यंग जनरेशन शुड डू दिस. आज जो कारण नसताना लोकांना जे एक डिप्रेशन म्हणा, किंवा अरे मग काहीच होत नाहीये, काहीच होत नाही, अरे नाही होत, आमच्याही आयुष्यात नाही झालं. बट गेट अप अँड मूव्ह. तुम्ही विचार करून तर काहीच होणार नाहीये. ॲटलिस्ट बाहेर पडला तर 10 लोक भेटतील, त्याच्यातून काहीतरी होईल. आणि नाही झालं तरी ठीक आहे, अख्खा दिवस तुमचा गेलाय, घरी आल्यानंतर तुम्हाला वाटेल की यू डिड समथिंग. पण ती एक गोष्ट बाबांनी सांगितलेली तू लक्षात ठेवली? ॲब्सोल्युटली. म्हणजे आजही मी नसलं काही शूटिंग, मी सकाळी उठतो. मी सकाळी फार लवकर उठणाऱ्यातला नाही आहे, दॅट मी बी व्हेरी क्लिअर. उठल्यानंतर 9, 9:30, 10च्या आसपास मी ऑफिसमध्ये असतो, काम असो नसो. तिथे आल्यानंतर काही होतं, मग सायनिंग करायचे असतात, काही असतात, स्क्रिप्ट वाचा, काही असं वाचा. संध्याकाळ झाली की जिममध्ये जायचं. आय रन 5 to 6 किलोमीटर एव्हरी डे. आय वर्कआउट आणि देन आय कम होम इन द नाईट. आणि दिस इज इरिस्पेक्टिव्ह, मी इथे आहे किंवा मी पुण्याला पण माझी घर आहे, तिकडे जाऊन मी राहतो बऱ्याच वेळेला. आनंद होतो मला पुण्यात राहायला. पण दॅट द सेम रुटीन. कधीच असं होणार नाही की मी जिम अवॉइड केली आहे, किंवा अरे वेळ नाही, काही असो, दिस आय हॅव टू डू. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला त्या मानसिक परिस्थितीमध्ये आणत नाही ना, की यू हॅव टू कीप गोईंग बॉस, कोणी तुम्हाला घर बसल्या काही देणार नाहीये. तुम्ही जर बसून राहिला तर आयुष्य तर थांबणार नाहीये तुमच्यासाठी. इट्स गोइंग टू गो अहेड. सो यू हॅव टू कीप मुव्हिंग, कीप पेस विथ लाईफ. काय देईल मला माहित नाही. मी आयुष्यात सगळं केलंय. माझ्या कोळशाच्या माइन्स पण आहेत इंडोनेशियामध्ये, तिथेही मला माझ्या मित्रांनी ठगला. दॅट्स अनदर पार्ट ऑफ द स्टोरी. पण जिथे ऑपॉर्च्युनिटी दिसली ना, हे बाबांचं परत वन ऑफ बाबाज ट्रेट्स, जिथे ऑपॉर्च्युनिटी दिसली ना, आय हॅव ट्राईड टू ग्रास्प इट. की अरे मी कलाकार आहे, मी कसं जाऊ. नाही, मी आजही जातो. आय डू माय जॉब्स. आज देवाच्या कृपेने, आईबाबांच्या आशीर्वादाने मिनिस्ट्रीमध्ये सगळे आपल्या महाराष्ट्रात इतकं प्रेम आहे, आणि जे काही काम मी केलंय त्याच्यासाठी त्यांच्याकडून जाऊन जर काही गरज लागली तर ऑलवेज त्यांच्या दारात जाणं मला कुठेही योग्य वाटतं, रादर देन दिस की अरे मी कशाला जायचं, मी कंटाळत. काही नाही, युअर नथिंग मॅन. शेवटी तुम्हाला हल्लं पाहिजे, आणि तुमचे जे काही आईवडिलांचा आशीर्वाद आहे हा राहणारच आहे. परंतु जर तुम्ही नाही प्रयत्न केलात, आणि जर तुम्ही की हे माझं काम नाही, दिस इज अ रॉंग वे ऑफ लाईफ. अशी पण चर्चा आहे तू शेअर मार्केटमध्ये पण ऍक्टिव्ह असतो. मी शेअरमध्ये मला कळत नाही. मला सट्टा आणि शेअर्स नाही कळत. मला खूप आवडतं पत्ते खेळायला, परंतु मी हारतो कारण मला अक्कल नाही येते. आय डोंट अंडरस्टँड कार्ड्स, बी व्हेरी ऑनेस्ट. बाबा प्रचंड पत्ते खेळायचे, म्हणजे 28 पानी रमी खेळायचे. ते कसे धरायचे पत्ते ते मला माहित नाही. आणि राईट अप टिल दी एंड ऑफ हिज लाईफ. असं नाही की मध्ये, शेवटपर्यंत त्यांना आवडायचं. पण मला आय डोंट अंडरस्टँड कार्ड्स. पण या सगळीकडे मी म्हटलं ना, मी कशात नाही गेलो, सगळीकडे डॅबल केलेलं आहे. आणि आय फील दॅट प्रत्येक ठिकाणी मी ज्याच्यातून बाहेर पडल्यानंतर काहीतरी शिकूनच बाहेर पडलं.
पैसे गेले असतील, पैसे कमवले असतील, माणसं भेटली असतील, माणसं तुटली असतील, पण त्याच्यातून काहीतरी आय हॅव ऑलवेज बिकम वन पर्सन अबाव व्हॉट आय एम किंवा आय वॉज. आणि मी बसून राहिलो असतो घरी, अरे मला काम नाही येत आहे पण इथे ऑपॉर्च्युनिटी आहे पण हे माझं काम नाही, असं जर म्हटलं असतं तर काहीच झालं नसतं. ठीक आहे, जिथे माझे $1 million कोणीतरी खाल्ले असतील तिथे मला 500,000 तर मिळाले. सो आय एम अ विनर इन लॉसमध्ये सुद्धा प्रॉफिटच आहे ना. पण त्यावेळेला मग ऍक्शन स्टार म्हणून तू हिंदीमध्ये प्रयत्न करत होता. येस, पण तिथे स्पर्धा तर खूप मोठी आहे, कारण तिथे अक्षय, अजय देवगण आणि सगळेच होते. आम्ही एकत्र कामं किती केलेली आहे. तेव्हा अक्षय आणि सुनील शेट्टी आम्ही SL स्टुडिओमध्ये शूटिंग करायचो. मी पांडव नावाचा चित्रपट केला होता अक्षय बरोबर. दॅट टाइम आय वॉज अ बिग स्टार इन मराठी फॉर देम, की अरे मराठी तो माझी बायको घरी जेवण बनवून पाठवायची, त्याला मराठी जेवण आवडायचं म्हणून. पण कसं आहे माहिती आहे का, कुठेतरी एक म्हणजे मी शिरण्याचा फार प्रयत्न केला पण ती लॉबी नाही शिरू दिलं मला ॲज अ मराठी ॲक्टर. अच्छा, देअर वॉज अ प्रॉब्लेम. म्हणजे माझ्या बाबांनी तो ब्रेक केला होता. डॉक्टर लागूंनी तो ब्रेक केला, नाना पाटेकरनी तो ब्रेक केला नंतर अर्थात 90s मध्ये. पण फॉर अ सर्टन रिझन तेव्हा यंग लाईनअपमध्ये तेव्हा स्टार किड्सही आले होते. तेव्हा कुमार गौरव आला, सनी देओल आला, तेव्हा अजय आलास, तेव्हा सगळे सिमिलर टाइम्स आहेत सगळे. शाहरुखचा टाइम आला आणि सो मला वाटतं माझ्यात कुठेतरी कमी झाली असेल. मी जसं आता बाबांनी सांगितलं तेव्हा डान्स जर व्यवस्थित शिकलो असतो, आय वुड हॅव प्रॅक्टिस्ड मोर, आय वुड हॅव बिकम मोर, मे बी आय कुड हॅव ब्रोकन इट. पण आय डिपेंडेड ऑन वन आर्ट ऑफ माइन. आणि त्याच वेळेला कसं झालं माहिती आहे, दुसरा एक प्रॉब्लेम असा झाला की बाबांनी त्यांच्या निर्मिती सुरू केली होती, प्रोडक्शन हाऊस. मग बाबांबरोबर काम करायचं, मग त्यांना हेल्प करायची, हे सगळं होत असायचं. सो कुठेतरी माझीही चूक आहे, मी कोणालाच ब्लेम करत नाही आहे, इट्स माय ओन मिस्टेक. दुर्लक्ष झालं असेल, मी थोडासा निष्काळजी वागलो असेल माझ्या कामाच्या फोकसच्या दृष्टीने. ते तेव्हा होतं. आज काय आहे, आज आय एम डुईंग अ बंच ऑफ फिल्म्स, आणि मोठ्या फिल्म्स, आणि मोठ्या कलाकारांबरोबर, आणि फॅन्टॅस्टिक रोल्स. नाही, म्हणजे मला तो अनुभवच समजून घ्यायचा आहे की एकीकडे हिंदीमध्ये तू वेगवेगळे सिनेमे करतोयस, वेगवेगळे रोल्स करतोयस, मराठीमध्ये तू त्याच वेळेला सरकार नावासारखा सिनेमा आहे, येस, किंवा लपंडाव मध्ये एक तो गेस्ट अपीअरन्स सारखाच आहे मध्ये मध्ये, पण तो भारी एकदम रफ अँड टफ रोल आहे, किंवा माहेरची साडी सारखा सिनेमा सुद्धा आहे. तो हे तुझं बॅलन्स कसं चाललं होतं त्यावेळेला मराठी? हे विचार करून कधीच केलेलं नव्हतं. पण तेव्हा टाइम मला आठवतंय, कोल्हापुरात मी शूटिंग करत होतो आणि तेव्हा मी अशोक गायकवाडांचा फौज नावाचा चित्रपट एक करत होतो. म्हणजे 2-2 शिफ्ट्स कशा केल्या आहेत आम्ही. तेव्हा मी कोल्हापुरात सिटीमध्ये जगावेगळी पैज करत होतो. सकाळी 9 ते 6 जगावेगळी पैज. 6 वाजता मी तिथनं निघायचो रंकाळ्याला, वर पन्हाळ्याला. तिथे फौजचं शूटिंग चालायचं. ते 5 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत करायचं, परत यायचं, झोपायचं 5-1 तास मध्ये, वॉट एव्हर टाइम, आणि परत दिस वे आय डिड 7-8 डेज. आणि तेव्हा त्याचं काहीच वाटत नव्हतं. पण तेव्हा कुठेतरी सिलेक्शन ऑफ फिल्म्स, सिलेक्शन ऑफ रोल्स हे करायला पाहिजे होतं, जे मी नाही केलं. ओके, आले रिलेशनमध्ये, करूया, चला हे करूया. पण तो काळ पण तसा होता ना त्यावेळेला. काळही तसाच होता, नो डाऊट. त्यावेळेला अशाच प्रकारे. एक्झॅक्टली. पण त्याच्यातला कुठलाच हिंदी चित्रपट असा सुपरहिट नाही झाला माझा तेव्हा. दॅट ऑल्सो बिकेम अ हार्ड लायनर फॉर मी. डिफिकल्ट झाला. आणि नंतर मग म्हणजे बाय द टाइम आय हॅड स्टार्टेड डुईंग सो मेनी. आता माझा ॲक्च्युली गैर नावाचा जो चित्रपट अजय देवगन बरोबरचा, सुपर रोल होता. त्याचं नाव वेगळं होतं आधी, आणि हो, त्यात शक्तिशाली नाव होतं त्याचं, करेक्ट. मराठी प्रोड्युसर होते त्याचे. अप्रतिम फिल्म, पण रिलीज नाही झाली नीट. अगेन इट सफर्ड, आय सफर्ड ऑन दॅट. संसार नावाचा चित्रपट, तो अर्थात अगदी बिगिनिंगला तो चांगला गेला, पण त्याच्यानंतर जसं पाहिजे होतं तसं नाही मिळालं. त्याच्यात मी स्वतःलाच दोषी समजतो. आय एम नॉट ब्लेमिंग एनीबडी, कारण मी रीच आउट करायला पाहिजे होतं लोकांना, मी स्वतःमध्ये बदल करायला हवा होता. हे सगळं मला आता जाणवतंय. मी आता जाऊन डान्सचे क्लासेस करतोय. अच्छा, या वाय नॉट. बरोबर. कारण तेव्हा ऑपॉर्च्युनिटी नॉक करत येते. हे बाबा सांगायचे की सक्सेस नॉक्स ओनली वन्स, फेल्युअर नॉक्स ट्वाइस. तेव्हा जेव्हा एकदा दरवाजा, त्यांचं एक म्हणणं होतं की अजिंक्य, समोरून निर्माता आलाय ना, तो काहीतरी देऊनच जाणार आहे, नको म्हणू नकोस. तर मी काही चित्रपट सोडले बिकॉज ऑफ व्हॉट एव्हर रिझन्स. ही वॉज व्हेरी अपसेट विथ दॅट. आणि तो त्यांच्या बघण्यात. पण तेव्हा आपल्याला काय वाटतं की अरे तुम्ही
मागासलेले आहात, तुमचा काळ वेगळा होता, आमचा काळ वेगळा आहे. अरे काय नाही, तसं काळ तोच असतो. आपली शिकवण बरोबर असली पाहिजे. वी हॅव टू अंडरस्टँड प्रॉपरली, आणि दॅट इज समथिंग दॅट आय हॅव लर्न द हार्ड वे. बट नेव्हरदलेस वेळ बदलायला वेळ लागत नाही आपल्या इंडस्ट्रीमध्ये, आणि काळ आणि वेळ कधी येईल हेही आपण सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही हातावर हात ठेवून बसणं योग्य नाही आहे. यू हॅव टू कीप चेंजिंग अँड कीप युअर सेल्फ फिट, ॲटलिस्ट फिट इनफ टू बी अवेलेबल फॉर पीपल. बघितल्यानंतर लोकांना असं वाटलं तरी पाहिजे की अरे याला घेऊया. सो वाय नॉट. आत्ता मी लव्ह स्टोरी करतोय मराठीमध्ये, मी आणि तेजश्री प्रधान. आता सो म्हणजे मला खरं सांगतो, तुला गंमत सांगतो, आता जो असा मी अशी मी नावाचा चित्रपट माझा येतोय, आम्ही युकेला शूट केलं. मी पहिला शॉट देईपर्यंत मला कुठेतरी कॉन्शियसनेस होता, म्हटलं चायला आपण वाटू की नाही, ते लव्ह अफेअर तरी वाटलं पाहिजे खरं. सो आय वॉज कॉन्शियस व्हेरी ऑनेस्टली, आणि त्याच्यासाठी मी अजून प्रयत्न केले, कारण आय जस्ट ट्राय टू लीन माय सेल्फ मोर. आणि तुला मी फोटोज पाठवले, तू बघ नंतर दाखव. आणि ते फोटो मी आत्ता माझ्या PR ला दाखवले होते, आणि ती म्हणाली सर 30चे वाटताय तुम्ही. म्हटलं हे आमच्या वडिलांची कृपा. बट वेल, त्याच्यासाठी मी मेहनत केली, परंतु ॲटलिस्ट मिसमॅच तरी नाही वाटलं. तसं काम येणार तुमच्याकडे. हा, ते आता तुझा शो बघितल्यानंतर अजून येतील, माझी खात्री आहे. पण आपण परत थोडं मागे जाऊया. की मी सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्यात एक महत्वाची गोष्ट होती प्रभात नावाचं चॅनल, आणि तू कार्यकारी संचालक, एक्झिक्युटिव्ह एडिटर, डायरेक्टर, व्हॉट एव्हर. तो काय अनुभव होता, कसा होता? कारण आमच्यासाठी प्रभात म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची नाटकं आम्हाला त्यावेळेला बघायला मिळाली प्रभातवरती. ती शूट होणं, त्याचं पण एक कल्चर मराठीमध्ये आलं की नाटकं जी शूट व्हायला पाहिजे त्याची गरज काय आहे, त्याची सुरुवात आम्ही केली. त्याची सुरुवात तुम्ही केली. तर तो अनुभव कसा होता? एक अनुभव म्हणजे मी तेच सांगतो ना तुला, की समोर आलं, मी हो म्हटलं, मी त्याच्यात पडलो आणि वाहवत गेलो. जे झालं ते तुमच्या समोर आहे. आमचा त्यात काय फायदा झाला? शून्य. एवढंच की 1-2-3 शोज RDP रमेश दे प्रोडक्शनने केले त्याच्यामध्ये आमचा चॅनल म्हणून. सो आम्ही, ते लोक मला भेटली काही, ते म्हणाले अजिंक्य आय वॉन्ट टू मेक यू द फेस ऑफ द शो. ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे. प्रभातचा फेस मी झालो, त्यांना त्याचा खूप फायदा झाला. म्हणजे मी आता इथे सगळ्यांनाच सांगेन की त्यावेळेला प्रभात 99 जेव्हा अल्फा वॉज रुलिंग, अल्फा मराठी वॉज रुलिंग आणि ETV, तेव्हा बँडविड्थ मिळणं खूप कठीण होतं आम्हाला शिरण्यासाठी. ज्या दिवशी आमचा चॅनल लॉन्च झाला, बऱ्याचशा ठिकाणी दिसला नाही, पण प्राईम लोकेशन जे मराठीचे तेव्हाचे जे बंच होते, म्हणजे जो मराठीचा ऑडियन्स मेजरली, तर ठाणे वॉज अ व्हेरी स्ट्रॉंग मराठी बेस. तिथे आम्हाला एंट्री घुसायला मिळत नव्हतं. आनंद दिघे साहेबांनी एका फोनवर 20 मिनिटात आवर चॅनल वॉज व्ह्यूड एव्हरीवेअर अक्रॉस ठाणे. सो या सगळ्यांच्या मदतीने आम्हाला खूप फायदा झाला, आणि प्रभातचं सर्क्युलेशन खूप झालं. त्याच्यात नाटकं आणणं वॉज अ व्हेरी प्रायमरी आयडिया, आणि ती अर्थात माझी नव्हती आयडिया, ती आयडिया होती आमचे जे वन ऑफ द डिरेक्टर्स ऑन द बोर्ड. आम्ही ती एक्झिक्यूट केली. तेव्हा आमच्याकडे नाटकं आली आणि नाटकं शूट केली, त्याच्यामुळे प्रभातला खूप लिडरशिप मिळाली. पण नंतर कसं झालं ना, तेव्हा एनी चॅनल एकतर सिंगापूरवरनं टेलिकास्ट व्हायचा. आपल्याकडे टेलिकास्ट तेव्हा नव्हता इंडियामध्ये. सो प्रत्येक वेळेला सिंगापूरला फ्लाय करा, तिकडे जाऊन ते सगळं अपलोड करा, मग ते डाउनलोड होणार. वी नीडेड डीप पॉकेट्स. वी डिडंट हॅव द डीप पॉकेट्स. आणि हे वर्षभर चालल्यानंतर आम्हाला जाणवलं की वी डोंट हॅव द डीप पॉकेट्स. आणि तोपर्यंत जे आमचा संच होता सगळ्यांचा, त्यांना त्यांच्या डोक्यात एक ब्रँड बनवून विकणं हे होतं, हे मला माहिती नव्हतं. आम्हाला असं वाटलं की वी आर देअर फॉर इट फॉर ऑल. आणि एका मोमेंटला असं कळलं की ही हॅज ऑलरेडी सोल्ड ऑफ टू समबडी, आणि अर्थात मध्ये ते झालंच नाही काय पुढे. पण अगेन अनदर एक्सपिरियन्स. पण त्याच्यामुळे मार्केट लक्षात आलं, एक मराठीचं मार्केट. येस, डेफिनेटली. म्हणजे आज, पण ते आता बदललंय. म्हणजे आज 25 वर्षामध्ये त्याच्यातही खूप बदल झालाय. सो आत्ता कसं आहे ना, ही आत्ताची जी टेक्नॉलॉजी आहे ती इतकी बदललेली आहे. आज AI हॅज बिकम वन ऑफ द मोस्ट, म्हणजे यू कांट लिव्ह विदाउट इट नाव. असा वेळ येईल एकेकाळी की AI आज सगळंच तुम्हाला करतंय, आणि AI च्यामुळे बऱ्याचशा नोकऱ्या पण लोकांच्या चाललेल्या आहेत. हे आपण वाचतोच आहोत सगळीकडे आणि बघतोच आहोत. पण ह्याच्यातून काय, म्हणजे आता आपल्याला जसं कोणीतरी बोललं की 1.5-2 वर्षामध्ये चित्रपटसृष्टी बंद होईल, दॅट विल नेव्हर हॅपन. कारण AI किती लेवलपर्यंत रिप्लेस करू शकते त्याला एक मर्यादा आहे.
आणि ती मर्यादा पार व्हायला कदाचित अजून एक 50-60 वर्ष जातील. दॅट टाइम मे बी थिंग्स माइट बी डिफरंट, पण तोपर्यंत आपणही इव्हॉल्व्ह झालेलो असू बऱ्याच मोठ्या पद्धतीमध्ये. या गोष्टी आहेत ना, म्हणजे एक असा काळ होता जेव्हा आम्ही चित्रपटात आलो तेव्हा नेगेटिव्ह असायची. अरे तेव्हा रिहर्सल्स व्हायच्या, जर 2 रिटेक झाले ना तर आम्हाला लाज वाटायची स्वतःची, कारण तो डबा 8,000चा 14,000चा, त्याच्यातून तुमचे जर रिटेक्स होत आहेत तर लोक प्रोड्युसर डायरेक्टरचं लगेच डोळे उघडायचे, अरे यार फिल्म जार आहे. आत्ताच्या जे मी बघतो आता त्या चिपमध्ये 12 TB 50 TB तुम्ही 8 फिल्म बनवू शकता. पण म्हणजे हेच सगळं तू शिक्षण घेत घेत पुढे गेलास आणि तू जेता नावाची फिल्म डिरेक्ट केलीस. जेता पण लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट यू, जेतामध्ये माझं नाव दिग्दर्शक म्हणून लागलंय, पण त्याची सगळी जी जबाबदारी सगळी अमोल शेडगेने घेतली. माझं नाव तिथे लावलं कारण लोकमत वॉज अ प्रोड्युसर विथ इट. तेव्हा तू होताच लोकमतमध्ये ना. हां, तेव्हा सो त्यांना असं हवं होतं की अजिंक्य दे वुड ऑल्सो बी अ डायरेक्टर. सो मी डायरेक्ट केलेत 1-2 सीन्स आईबाबांचे, पण मोस्ट ऑफ द टाइम्स दॅट टाइम ना माझं इंडोनेशियामध्ये खूप चाललेलं होतं, तेव्हा मी ट्रॅव्हल खूप करायचो. सो सगळी त्याची धुरा अमोलनी सांभाळलेली आहे. सो इट इज अमोल्स बेबी, नो डाऊट अबाउट इट. माझा इन्व्हॉल्वमेंट स्क्रिप्ट लेवलला बरंच होतं. त्याचं जे शेवटचं गाणं आहे ते गाणं खूप चांगलं आहे, पण इन्सिडेंटली ते लोकांपर्यंत नाही पोहोचलं. एंड स्क्रोलचं गाणं आहे ते, वैशालीने गायलंय. त्याच्यामध्ये आपण कुठेतरी कॉन्स्टिट्यूशनबद्दल बोललेलो आहोत, कारण हा चित्रपट एक बाप आपल्या मुलीच्यावर झालेला अत्याचाराचा रिव्हेंज घेतो. नथिंग डिफरंट. ह्याचा एंड कसा होता की एक पोलीस ऑफिसर ज्याला हे सगळं कळलेलं आहे तो त्या विलनला बरोबर आणून त्या जागेवर ठेवतो, बापाला सांगितलेलं असतं की तिथे आहे, आणि बंदूक बापाच्या हातात टाकतो आणि बाप त्याला शूट करतो. दॅट वॉज द एंड ऑफ द फिल्म. सो इथे हे कुठेतरी कदाचित विल गो अगेन्स्ट द बेसिक्स ऑफ लाईफ, की हाऊ कॅन अ पोलीस पर्सन हेल्प द कन्विक्ट टू किल समबडी. म्हणून आम्हाला ते शेवटी गाणं घातलं, पण अर्थात सेन्सरने पण आम्हाला काही त्रास दिला नाही त्या संदर्भात, बिकॉज इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुली क्राफ्टेड सीन ऑल्सो. सो आम्हाला तेच म्हणायचं होतं की यू हॅव टू स्टँड अप. हां, मे बी किलिंग इज नॉट दी ऑप्शन, पण अरे आजची काय परिस्थिती आहे समाजाची, लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट, इट्स अ डिप्रेसिंग स्टेट. आणि हा वर्ड मी कधी वापरत नाही फारसा, परंतु आजची सकाळी पेपर वाचल्यानंतर तुम्हाला डोक्यात म्हणजे इट बिगिन्स विथ इथे मर्डर, इथे ॲक्सिडेंट, इथे इतके मेले. व्हॉट इज गोइंग ऑन हेअर? स्त्रियांवरचे अत्याचार किती वाढलेत, आपण त्याच्यावर का पांघरून घालतो? गेट अप. सी, आज कदाचित एक हार्ड हिटिंग सिनेमा बनवण्याची गरज आहे, वेअर पीपल शुड अंडरस्टँड की दिस इज नॉट एक्सेप्टेबल, नॉट टॉलरेबल. आणि आमचं माध्यम इतकं कडक आहे ना की त्या माध्यमातून जर दाखवण्याचा प्रयत्न केला आणि इफ वी ट्राय टू प्रोजेक्ट इट प्रॉपरली, पीपल विल टेक इट अप. तू आता म्हणालास की ते एंड टायटलला ते सॉन्ग होतं, त्यामुळे कदाचित ते जास्त लोकांपर्यंत पोहोचलं नाही. कदाचित म्हणजे जसं तू हार्ड हिटिंग सिनेमाचं म्हणतोयस तसा तो सिनेमा आला तर तो सुद्धा लोकांपर्यंत पोहोचेल याची खात्री आता देता येते का? नाही. तुम्ही करणारे लोक आहेत, पण इंटरफिअरन्स खूप आहे. म्हणजे इव्हन सेन्सर बोर्ड म्हणा किंवा हे, आम्ही एका लेवलपर्यंत ठीक आहे. म्हणजे मला तर नेहमीच असं वाटत होतं की तुम्ही जसं अमेरिकेत असतं 18+, तुम्ही ते टाका ना, तुम्ही कट का करायला लावता? व्हॉट इज द लॉजिक बिहाइंड इट? तुम्ही सर्टिफिकेट द्या ना बेसिकली. डोंट किल क्रिएटिव्हिटी, इट शुड बी ओपन. पण आज ते नाही आहे. आज कुठेतरी इंटरफिअरन्स खूप आहे आणि एक भीती पण आहे. ती भीती दॅट इज अ राईट वर्ड, पण ती भीती जायला पाहिजे. ती भीती पण मनाचे श्लोक नावाच्या सिनेमाचं सिली टू अनदर लेवल. म्हणून तेच म्हटलं ना की ही आंदोलनं हे सगळं आता जरासं अति होत चाललंय. आणि त्याच्यातून काय होतं माहितीये का, त्याच्यातून केवळ जी लोक मायलेज कमवत आहेत ना त्यांना आपल्या स्वार्थापोटी हे होणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यातून कदाचित त्यांनाही खरंच ते वाटलंही नसेल, पण कोणीतरी एक काडी टाकली आणि मग पेटलं सगळं. आता माझा जो चित्रपट येतोय 120 बहादूर, मोठा चित्रपट आहे खूप, आणि मला वाटतं एक अप्रतिम वॉर फिल्म 1962 इंडो चायना बॅटलवर ट्रू स्टोरीवर बेस्ड आहे. त्याच्यातही तू बघितलं असशील, ते बरेच आंदोलक आले होते रस्त्यावर. आणि अरे तुम्ही बघा तरी चित्रपट, तुम्ही आधीच कसं ठरवता की हे असं असणार आहे? आम्ही कोणालाच इनजस्टिस केलेला नाही आहे. दिस इज अ फिल्म विच इज मेड विथ
ट्रू फॅक्ट्स ऑन टेबल. जो बनवणारा आहे रेझी घाई, त्याचा भाऊ इज अ बिग मिलिटरी ऑफिसर हू रिप्रेझेंट्स रिपोर्ट्स डायरेक्टली टू द PM ऑफ इंडिया. हिज फॅमिली इज फ्रॉम मिलिटरी, सो ही कॅनॉट गो रॉंग. आणि फरहान नोन टू मेकिंग गुड फिल्म्स. मग त्याचं म्युझिक लॉन्च असेल किंवा ट्रेलर लॉन्च असेल, तिथे सगळ्या आर्टिस्टना घेऊन त्यांना इन्व्हॉल्व्ह करून त्याच्यामध्ये पण मला वाटतं ही फरहानची स्ट्रॅटेजी आणि ही एक्सेलची स्ट्रॅटेजी आहे, विच आय रिअली अप्रिशिएट. कारण हा चित्रपट एकाचा नाही आहे. म्हणजे जरी शैतान सिंग भाटी वॉज द मेन पर्सन, पण हा चित्रपट त्या 120 लोकांचा आहे. हा चित्रपट जे बेस कॅम्पवर होते त्या ब्रिगेडियरचा आहे. हा चित्रपट ह्या सगळ्यांचा आहे. एकामुळे हा झालेला नाही. आणि ते आम्ही या चित्रपटातही दाखवलंय. हा इट इज नॉट ओनली शैतान सिंग भाटीज फिल्म, इट इज अ फिल्म ऑफ ऑल 120 बहादूर. इट इज अ फिल्म विच इज मेड विथ प्युअर जस्टिस टू एव्हरी सिंगल सोल्जर प्रेझेंट. आणि तो आता तू बघितल्यानंतर 21 नोव्हेंबरला रिलीज आहे, तुला बघितल्यानंतर जाणवेलच की हॉलिवूडच्या तोडीचा झालाय. आय एम नॉट जोकिंग अबाउट इट. इट हॅज ऑल द पोटेन्शियल्स टू कॅच यू हिअर. त्याची गाणी पण मला माहित नाही, तू ऐकलीस की नाही, अप्रतिम गाणी. सुखविंदरचं जे गाणं आहे, अरे कमाल कमाल. आणि इव्हन श्रेया घोषाल, एक्सलंट सॉंग्स. किती दिवसांनी तू गेला होतास हिंदी सिनेमाच्या सेटवर जेव्हा तू 120 बहादूर? नाही, त्याच्या आधी मी तानाजी केला होता लास्ट. पण त्याला खूप वेळ झाला. तो तानाजी झाला वॉज अ लास्ट रिलीज. हा तेच, कोविडच्या आधीचा लास्ट रिलीज. इट क्रॉस 100 crores आणि मग कोविड झाला. त्याच्यानंतर 2.5 वर्ष काहीच झालं नाही. त्याच्यानंतर पाठोपाठ घरात गणपती, त्याच्यानंतर लंडनची 3 फिल्म्स बॅक टू बॅक. आणि मग रामायण झालं मध्ये. रामायणचं शूट सुरू झालं. या विल टॉक अबाउट दॅट. आणि मग 120 बहादूर 1 स्ट्रोकमध्ये शूट केलं आम्ही. 50 days इन लडाख आणि 10 days इन राजस्थान. सो पण तुला म्हणजे आता हा खूप ऑब्व्हियस प्रश्न आहे की त्यावेळेचं हिंदीचं वातावरण आणि आताचं हिंदीचं वातावरण. मला असं वाटतं की ना, त्यावेळी जेव्हा मी हिंदी करायचो त्यावेळेला मी मराठी जास्त करत होतो. तेव्हा मराठीमध्ये एक फॅमिलीचं वातावरण होतं. आम्ही एकत्र यायचो. 40 दिवस कोल्हापूर, मुंबई, जिथे काय असलं ना, एका शेड्यूलमध्ये चित्रपट व्हायचे. सो वी आर ऑल वन सगळं मजा यायची. तेव्हा हिंदीमध्ये तसं नव्हतं, कारण तेव्हा हिंदी एक सलग चित्रपट बनत नव्हते. प्रत्येकाच्या डेट्स मिळवून करणं म्हणजे 1.5-2 वर्ष जायची एक चित्रपट बनायला. कधी 1 दिवस, 4 दिवस शूटिंगमध्ये, 8 दिवस शूटिंग एका महिन्यात, असं होतं. सो यू कुडंट फील वन. पण आता ते बदललंय. आता तुम्ही शेड्यूल करताय. अर्थात काही सम फिल्म लाईक आता रामायण, तो सुद्धा आम्ही एकाच मोठ्या शेड्यूलमध्ये केलेला आहे. पण 120 एका सलग शेड्यूलमध्ये, तानाजी एका सलग शेड्यूलमध्ये. सो देन यू ऑटोमॅटिकली अमॅल्गमेट. तुम्हाला मग परत ते एक वातावरण, छान वातावरण असतं. आणि एकतर ना, खरं सांगू, तेव्हाचं स्टारडम अर्लियर म्हणजे 80s मधलं वॉज डिफरंट. आत्ताचे जे स्टार्स आहेत, यंगस्टर्स पण आहेत, स्टार्स आहेत, दो दे आर माय एज ओनली, ऑलमोस्ट ऑल ऑफ देम. आत्ताच एकाचं झालं. ते हे नाही की उशिरा सेटवर येणं किंवा व्हेरी प्रोफेशनल, व्हेरी फ्रेंडली ॲटमॉस्फिअर ऑन द सेट्स, एकत्र येऊन सगळं करण्याची. सो इवन फरहान इज सच अ फॅन्टॅस्टिक ॲक्टर. डायरेक्टर तो आहेच चांगला, पण यावेळेला त्याच्याबरोबर काम करताना मला जाणवलं की सो इन्व्हॉल्वड. आणि तो दिग्दर्शक असून सुद्धा रेझी त्याला डायरेक्ट करत असताना त्यांनी कुठेही का चूक केली नाही की मला हे तुला असं का नाही तू ट्राय करत, विच वॉज अ व्हेरी कमेंडेबल थिंग. सो आय लव्ड वर्किंग विथ द युनिट. त्यामुळे त्याच्यामध्ये ना एनर्जी असते आणि सगळ्यांमध्ये आणि जेव्हा तुम्ही सगळेजण मिळून एक काम करता तेव्हा कुठेतरी आपल्याला आपलं आहे असं वाटायला लागतं. अदरवाईज यू फील डिसअसोसिएटेड. पण हे झालं हिंदीचं. मी तू हिंदीचं बदललेलं वातावरण सांगितलंस, पण मराठीमध्ये तुझ्या पहिल्या सिनेमाचं प्रीमियर, ती गर्दी तू बघितली पुण्याला तुला बघण्यासाठी. एकच कारण, रमेश देव आणि सीमादेव यांचा मुलगा प्रेम, राईट, त्याच्यामुळे आलेली गर्दी. येस. आणि आज आपल्याला ती गर्दी दिसत नाहीये. काय वाटतंय, काय कारण? आपण ह्याच वर्षात दशावतार सारखा असेल, आता थापाचं नाही सारखा असेल, जारण असेल, बरेच चांगले झाले, बरेच मिळालेले आहेत. तर काय चुकतंय, काय नाही, ह्याच्याबद्दल तुझा पण विचार असेल, कारण तू एका RDPच्या कंपनीत एका ऑफिसमध्ये बसून ह्याचा विचार करतच असशील. नाही, चुकत काहीच नाहीये. मी जसं म्हटलं ना की दॅट वॉज देन, दिस इज नाव. जर तू तेव्हा पाहिलंस तर करमणुकीची साधनं काय होती? फक्त चित्रपट आणि नाटकं. सो ऑब्व्हियसली थिएटरवर गर्दी. आता माहेरची साडीसारखा चित्रपट 138 आठवडे प्रभातमध्ये 4 शोजला. आज एका शो, आता हल्ली एक शो असतो.
एक एक स्क्रीन. खरंय खरंय. तेव्हा 138 आठवडे 4 शोजवर. माझा सर्जा 18 आठवडे प्रभात पुणे विथ 4 शोज. ते आजच्या लोकांना डायजेस्ट होणार नाही आहे. आजचे जे नवीन आलेले जे या आत्ताच्या पिढीचे जे ऍक्टर्स आहेत त्यांना प्लॅटिनम ज्युबिली, सिल्वर ज्युबिली ह्या गोष्टी माहितीच नाही आहेत, कारण त्या होऊ शकत नाहीत आता. सो तेव्हाची गोष्ट होती, तेव्हा दॅट वॉज नाईस, दॅट वॉज ग्रेट. आत्ता जर तू त्याच्याशी कम्पेअर करायला गेलास तर यू विल ऑलवेज फील अ लिटल बिलिटल्ड. कारण आज तुला हे पण बघायला पाहिजे की आज तुझी करमणुकीची साधनं किती वाढली आहेत. आज OTT, आज फोनवर तुमच्या OTT, आज प्रत्येक रिक्षावाला बसून OTT बघत असतो. तो काय बघतो ते सोडून दे, पण तेच चालू आहे. आज तुम्हाला तेव्हा तुम्ही थिएटरपर्यंत जायचात, त्याशिवाय तुम्हाला करमणूक नव्हती. आता थिएटरच तुमच्या घरी येतं. आज मोठे मोठे स्क्रीन्स प्रत्येकाच्या घरी लावलेले असतात, प्रोजेक्टर्स लावलेले आहेत. सो लुक ॲट द चेंज इन टेक्नॉलॉजी. आज प्रत्येक कलाकाराकडे प्रचंड काम आहे आणि आनंदाची गोष्ट आहे खूप. आज निर्माते, दिग्दर्शक वेगवेगळ्या विचार घेऊन मांडायला लागलेले आहेत. सो यू कांट कम्पेअर. त्यामुळे ते जे होतं ना ते आता होणे नाही, खूप कठीण आहे. पण बाकी भाषांमध्ये आपल्याला होताना दिसतंय. नाही, मराठीचं जर तू म्हणत असशील पर्टिक्युलरली तर मराठीमध्ये आपण स्वतः दोषी आहोत. आपण एक मराठी चित्रपटामध्ये ना, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम हा झालेला आहे की आपण एक नाही आहोत. ओके. जरी भाषा एकच असली ना तरी प्रत्येकामध्ये कुठेतरी स्पर्धेचं वातावरण. आणि गुड, स्पर्धा असावी, स्पर्धा नसावी असं म्हणत नाही, पण याचा अर्थ असा नव्हे की त्याच्यावर पाय देऊन मी स्वतःच करेन. स्पर्धा असली पाहिजे वेअर वी गो टुगेदर. एकमेकांना धरून तुम्ही पुढे गेलात ना तर मग अख्खी इंडस्ट्री वाढते. नाही तर एखादा कंपू वाढू शकतो. आपण इतके छोटे आहोत. एकतर आपण आहोत बरेच मोठे, परंतु तरी सुद्धा त्याच्यात छोटे. कारण हिंदी आपल्याबरोबर आहे, आपल्याबरोबर सगळ्या भाषिक लोक आपली मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये त्यांची जास्त हाण्यामार असते, कारण इथूनच पैसा मिळतो. त्यामुळे आपल्याला आधीच क्रश केलेला आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही कंपू बनवलेत आणि तुम्ही जर एक दुसऱ्यांच्या पिक्चरसाठी सहकार्य नाही दिलं तर हाऊ विल वी ग्रो. आपण तू जसं म्हणालास की बाकीचे भाषिक लँग्वेजेस, आज कन्नडा एवढा मोठा झालाय, कंटारासारखी फिल्म 200-250 कोटी कमवते. आज आपली कुठली चित्रपट आहे जो एवढा कमवलाय? आणि नॉट जस्ट वन, त्यांनी सेकंड पार्ट काढला तोही तेवढाच गेला हिट. म्हणजे तुम्हाला कळतच नाही की काय चाललंय, आणि पण ते होल्ड करतं. सो वाय कांट वी डू इट? आपण रिस्क नाही घेत. आपल्याला कुठेतरी रिस्क टेकिंग कपॅसिटी मराठी माणसाची ना थोडी कमी आहे. आपल्याला वी वॉन्ट सेफ्टी, सेफ ग्राउंड. त्याच्या ऑपोजिट ही जी दुसरे भाषिक आहेत जे विजन घेऊन येतात आणि देन दे डोंट केअर. मग मी आत्ताच एक रामगोपाल वर्माचा पॉडकास्ट बघा, एक अप्रतिम डायरेक्टर अगेन. तो पॉडकास्टमध्ये त्यांनी सांगितलं आणि ते मला पटतंय. मी त्याच्यावर 2 चित्रपट केले. मी एक तेलुगू केला दय्यम नावाचा, विच वॉज फॅन्टॅस्टिक. आय वॉज द मेन लीड, हॉरर होता. आणि मी नायकमध्ये पण होतो, जो संजय दत्त, उर्मिला, अश्विनी भावे आणि मी. फॅन्टॅस्टिक रोल. सो बिकॉज संजयच्या त्याच्यामुळे तो गेला आणि माझी सर्वात मोठी ती लॉस होता तो. नंतर दॅट वुड हॅव बीन अ बिग ब्रेक फॉर मी. पण रामू अप्रतिम डिरेक्टर. तेच त्या पॉडकास्टमध्ये म्हणत होता की मैं सोचता नहीं हूँ कि ये डालना चाहिए बिकॉज ऑडियंस को ये पसंद आएगा. आई गो विथ माय कन्विक्शन. आई मेक अ फिल्म द वे आय वॉन्ट टू मेक इट. तर आपण कुठेतरी आज चांगले चित्रपट बनतायत मराठीमध्ये, नाही असं नाही. आय एम नॉट सेईंग दॅट मराठी इज नॉट डुईंग वेल. मराठी सब्जेक्ट्स अप्रतिम आहेत, चित्रपट दिग्दर्शक कलाकार अप्रतिम आहेत, सगळंच चांगलं आहे, खूप छान आहे. पण वाय कांट वी रीच देअर? आज का नाही आपण 200 कोटी? आज आपण अजूनही का अवलंबलेलो आहोत फक्त बायकांवर, फक्त एक बुजुर्ग ऑडियन्सवर आपल्या थिएटरमध्ये येण्यासाठी? वाय कांट वी पुल द यूथ? आज मराठी माणूस, मराठी मुलगा, मराठी टीनेजर हा मराठी चित्रपटांकडे का नाही येत आहे? त्याचं कुठेतरी कारण आपणच असू ना. सो यू हॅव टू चेंज. यू हॅव टू कॉल देम, लेट देम कम. आणि मग आपोआप ते त्यांना एकदा चांगली सवय लागली आपल्या भाषेकडे येण्याची, ते आपल्याकडे येतील. आज हैदराबादमध्ये किंवा तुम्ही चेन्नईमध्ये जा, तुमच्याबरोबर बोलताना सुद्धा ते त्यांच्या भाषेत बोलतात. आज आमच्याकडे मराठीचं भाषेचं प्रेमच नाही. आम्ही हिंदीमध्ये बोलतो 2 मराठी लोक, आम्ही इंग्लिशमध्ये बोलतो 2 मराठी लोक. बऱ्याचशा लोकांना तर मराठी असून सुद्धा मराठीत, म्हणजे मला माझ्या आईने सांगितलेला किस्सा आहे. खूप मोठी ॲक्ट्रेस, आपल्या मराठी ॲक्ट्रेस इन हिंदी,
ती आईबरोबर काम करत होती आणि तिने आई तिच्याशी गेल्यानंतर अरे तू कशी आहेस आणि किंवा माझ्याबरोबर ना हिंदीतच बोला प्लीज. हे आईने मला तेव्हा सांगितलेलं मी आजही विसरू शकले. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. वी डोंट वॉन्ट टू गेट देअर. सो आपण आपल्या भाषेत का नाही एक्सप्रेस करत. मी आता राजकुमार राव बरोबर काम करत होतो. एक फिल्म करतोय आता मॅडॉकची. त्यांनी सीन्स एक व्हेरी नाईस ॲक्टर अप्रतिम कलाकार आहे तो. मोठमोठी सॉलिलॉकीज वन शॉट वन टेक. आणि नंतर मी त्याच्याबरोबर बसलो. मी त्याच्यावर म्हटलं कमाल आहे यू आर डुईंग डॅम गुड राज. तेव्हा मलाच जाणवलं ते की जो माणूस त्याच्या भाषेत विचार करू शकतो ना आणि जेव्हा तो त्या डायलॉग्सला आपले डायलॉग्स करू शकतो तेव्हा तुम्ही ते त्या पद्धतीने प्रेझेंट करू शकता विथ मोर इमोशन्स. आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा आयदर इंग्लिशमध्ये विचार करतो किंवा मराठीत विचार करतो आणि हिंदी बोलायचा प्रयत्न करतो आणि देन वी मेसअप. हा प्रॉब्लेम आहे. तेव्हा तुम्हाला भाषेची निष्ठा असणं, तुम्हाला एका भाषेचं प्रभुत्व असणं खूप गरजेचं आहे. नंतर तुम्ही कुठलीही भाषा तुमच्या पद्धतीने मोडू शकता. तुम्ही अर्धवट असलात ना जे आम्ही आहोत तिथे प्रॉब्लेम येतो. किंवा कदाचित येणारी पिढी सुद्धा येणारी पिढी तर 100%, 101%. कारण त्यांना माहीतच नाही आहे कुठली व्हॉट डू दे बिलॉंग. सी आम्ही एका संस्काराखाली आम्ही वाढलेली जनरेशन आहे. आमच्या नंतरची पिढी ही कुठल्या संस्काराखाली वाढली हे आम्हालाच माहिती नाही टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण घरात मराठी, शाळेत इंग्लिश, शाळेत बऱ्याचशा लँग्वेजेस, त्यानंतर IB, त्यानंतर अमेरिका. माझा मुलगा कॅनडाला जाऊन शिकून आला. सो यू डोंट नो व्हॉट कल्चर ही इज आत्मसात केलं आहे. सो कुठेतरी आम्ही ॲज पेरेंट्स, आपण ॲज पेरेंट्स शुड ऑल्सो लुक ॲट इट इन दॅट पर्स्पेक्टिव्ह की एक बेस पक्का व्हायला हवा. मग त्याच्यावर तुम्ही इमारत कुठलीही बांधू शकता. पण तू जे कंपूशाहीबद्दल म्हणालास तर आपल्याकडे स्टुडिओ सिस्टीम तशी नाही आहे सुरुवातीसारखी. म्हणजे आपल्याकडे प्रभात आणि नंतर आपण त्याचे ऍक्च्युली वी आर द फाउंडर्स ऑफ स्टुडिओ सिस्टम. बरोबर. पण तर ही कंपूशाही कशा पद्धतीची सी काय झालं ना गट पडलेत कारण नसतानाचे. मग ह्याच कलाकारांना घेऊन हेच करायचं. मग हे कर. सी मला त्याच्यात काही वावगं वाटत नाहीये. पण तुम्ही हा विचार करा की हे केल्याने फायदा होतोय का नुकसान होतंय इंडस्ट्रीचा. तुमच्याबद्दल मी नाही बोलत आहे. मी एका सर्टन इंडिव्हिज्युअल बद्दल किंवा एका सर्टन ह्याच्याबद्दल बोलत नाही. मी म्हणतो की ठीक आहे पण तुम्ही तरी वाढताय का ते डोक्यात घ्या ना. आर यू ग्रोईंग गुड. जर तुम्ही वाढत असाल तर करा, 50 करा. पण नसेल तसं होत तर एकाच्या ऐवजी 4 एकत्र घेतलं तर तुम्ही इंडस्ट्री घेऊन वर जाऊ शकाल ना. का नाही होत ते हा प्रॉब्लेम आहे. विचार करायला पाहिजे. एक्झॅक्टली. करा ना तुम्ही करा आणि ब्रेक आउट ऑफ द बेसिक नॉर्म्स. सी ब्रेकआउटची फिल्म आपल्याकडे येत आहेत. खूप चांगले चित्रपट येत आहेत. तूच आता जारण म्हणालास, त्याच्यानंतर दशावतार म्हणालास. अप्रतिम चित्रपट, नवीन दिग्दर्शक सगळे फॅन्टॅस्टिक ॲक्टर. आणि आपल्याकडे चला कमाल ॲक्टर्स आहेत, कमाल दिग्दर्शक आहेत. फक्त आपल्याला कुठेतरी जाऊन एक ह्याच्यातून ब्रेकआउट होऊन सी स्क्रीन्स मिळायला किती तडफड होते आपली मराठीसाठी. मी आता तेच विचारणार होतो की रिंगा रिंगा किंवा भातुकली सारखे सिनेमे तू केलेस ते इतके लोकांना आपण पोहोचलेच नाहीत लोकांपर्यंत. आज भातुकली खरोखरच चांगलं. म्हणजे मला आठवतंय लोकांनी मला नंतर येऊन सांगितलं की काय कमाल चित्रपट. इट वॉज अ व्हेरी नाईस फिल्म. पण नाही पोहोचली. नवीन दिग्दर्शक रोहित जोशी. आणि ही हॅड डन अ व्हेरी गुड जॉब. आणि सगळ्या ॲक्टर्स एक सगळे चांगले होते. कमालीचे सगळे परफॉर्मन्सेस सगळे चांगले होते. पण तेच होतं रे की शेवटी ना तुम्हाला मग पण हे ना मी कित्येक वर्ष ऐकत आलेलो आहे. प्राईम टाइम मिळत नाही, स्क्रीन्स मिळत नाहीत. माझ्या बाबांचं एक म्हणणं होतं की एक ना लेट्स ऑल गेट टुगेदर. आणि आता आज हे वर्ष कुठले चित्रपट लागणार आहेत जे C क्लासचे असतील किंवा जे छोटे असतील ते आपण नंतर विचार करू. पण जे मेन 1, 2, 4, 5, 10, 8, 10 त्या निर्मात्यांनी एकत्र यावं. प्रत्येकाने ठरवावं की ओके ठीक आहे हा माझा चित्रपट हा माझा. लेट्स गेट टुगेदर अँड डिसाईड की हा स्लॉट मला द्या, हा स्लॉट तुम्ही घ्या, हा स्लॉट आपण घेऊ. सो एव्हरीबडी विल गेट अ चान्स टू सर्व्हाइव्ह. पण त्यांनी खूप प्रयत्न केला, नाही झालं. आणि आजही नाही होत आहे इन्सिडेंटली. आज सुद्धा परत आता. आणि आता काय झालंय की आता
आत्ता सुभाष घाईंचा माझा चित्रपट रिलीज झाला, तुम्ही आणि अमायरा. कोणाला माहिती आहे? अप्रतिम चित्रपट, अगेन एक्सेलंट फिल्म. मी आणि पूजा सावंत, तो पण लंडनमध्ये शूट झालेला. लोकेश गुप्तेने केला होता डायरेक्ट. ब्युटिफुल सिनेमा, पण नाही रिलीज केला. रिलीज एवढाच केला, ठीक आहे आता झालं, आम्हाला नाही रिलीज. आता OTT वर पण नाही. अरे प्रेस कॉन्फरन्सच नाही केली, त्यामुळे ह्याच्यावर नाही आहे, IMDb नाही आहे, IMDb वर नाही आहे. तर OTT वाले म्हणतात की सोचेंगे. पण ह्या सगळ्याचा तुम्ही RDP मध्ये बसून कसा विचार करता? म्हणजे RDP मराठी सिनेमा आता बनवू आम्ही बऱ्याच गॅप घेतलाय मराठीचा. आता आम्ही मराठी चित्रपटात येऊ परत. आतापर्यंत काय झालं की डायरेक्शनमध्ये अभिनय ॲड्समध्ये प्रचंड बिझी होता. मग गेल्या 3 वर्षामध्ये बाबा गेले, मग आई गेली, सो देयर वॉज अ लॉट ऑफ व्हॅक्युम. परत मी बिझी होतो बऱ्याचशा हिंदी सिनेमाजमध्ये किंवा मराठीमध्ये सुद्धा. सो पण आता येस, आता वी आर डेफिनेटली कमिंग इन टू मराठी. 2 तरी चित्रपट लॉन्च करू. पण एक नक्की करणार यावेळेला की आम्ही बॅकएंड आधी सिक्युअर करू आणि फ्रंट एंड. पिक्चर बनतं रे, पण ते रिलीज करताना वांदा होतो. तेव्हा तुम्हाला तिथे आधी कोणतरी असलं पाहिजे बरोबर, टू सी दॅट इज टेकन केअर ऑफ. सो देन यू आर सिक्युअर्ड. आणि देन मेक अ सिनेमा विच यू वॉन्ट टू मेक. वॉट तुम्हाला जी गोष्ट सांगायची अशी वाटते ऑडियन्सला, ती सांगण्याचा प्रयत्न. म्हणजे दिग्दर्शक कोणी असो, ते आमच्याच फॅमिलीमधले असे पाहिजे असं नाही आहे. सो वी आर ओपन टू नाईस स्क्रिप्ट्स आणि नाईस फिल्म्स. आता 1-2 ओरिजिनल्स करतो आहोत आम्ही, जे आर्य आणि अभिनय डायरेक्ट करणार आहे. आर्य म्हणजे माझा मुलगा. आणि आता युग, आर्याचा अभिचा मुलगा पण आलाय. हां, तो लंडनला जाऊन हे शिकून आला, सिनेमॅटोग्राफी. त्यामुळे आर्य युग ऑलरेडी एक वेब सिरीज चालू आहे आता. गेमर लोक येस आली होती त्या MX वर चालू. मला माहिती, मी फोटो बघितले होते. आय थिंक तू सलमाननी अनविलिंग केलं होतं या पोस्टर्स. तर तेव्हा तू खूप म्हणजे ऑफकोर्स माझ्यासाठी ऍब्सोल्युटली. आणि त्यांनी खूप छान काम. सी अभि आणि माझा मुलगा हा बराचसा त्याच्या काकावरच गेलाय. ओके, ही इज व्हेरी फोकस्ड. आय एम नॉट फोकस्ड, आय बी व्हेरी ऑनेस्ट. आय एम ऑल ओव्हर द प्लेस. पण अभि फोकस्ड आहे खूप. त्याच्या दिग्दर्शनामध्ये, त्याच्या स्क्रिप्टमध्ये तो फोकस्ड आहे खूप. आणि आर्य तसाच आहे, विच इज व्हेरी नाईस. तो कॅनडाला शिकून आला. अर्थात त्यांनी तिकडे सायकॉलॉजी केली आणि इथे येऊन त्यांनी इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं. सो दिस चिल्ड्रन आर व्हेरी फोकस्ड. आणि आय थिंक वॉट एव्हर दे विल डू विल बी गुड. आमच्याकडनं जे सहकार्य आम्ही करू शकू ते आम्ही करू, बाप म्हणून, काका म्हणून. बाकी अर्थात त्याच्या आजी आजोबांचे आशीर्वाद. म्हणून मी विचारतो की RDP मध्ये कसं तुम्ही रोल डिफाईन केलेले आहेत? म्हणजे काहीच डिफाईन नाही. अभिनय डायरेक्टर बाय. सी इट्स अ फॅमिली ओल्ड. इट्स अ RDP प्रायव्हेट लिमिटेड. फक्त फॅमिली डिरेक्टर्स, नो आउटसाईड इन्फ्लुएन्स, नो आउटसाईड पीपल. आणि अभिनय ॲक्च्युली बाबांनी सुरू केलं. त्याआधी देव आर्ट्स खाली सुरू केलं होतं. नंतर 2000 मध्ये अभि स्टार्टेड डुईंग ॲडव्हर्टायझिंग. तेव्हा आम्ही मग रमेश देव प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड नाव चालू केलं. आणि तेव्हापासून मग मराठीची 5 चित्रपट केलेत या बॅनरखाली. आणि अभि मेजरली त्याच्यात ॲड्स करत होता. आणि दॅट्स द वे इट वॉज. मी माझी फिल्म्स करत होतो. सो देर इज नो डिफाईन्ड, म्हणजे वी सिट टुगेदर आणि वी से की ओके हा सब्जेक्ट आहे, हा आहे. आता असं झालं की आता आर्य डायरेक्ट करणार का, अभि विल टेक द हेल्म ऑफ इट. सो देर इज नो, सो each of us are doing everything that is needed for the company's growth. And till now, Abhi has been responsible for making it big. Now it is the time of the kids to take it. माझा जो खारीचा वाटा आहे तो मी नेतोच आहे. माझा फेस आहे. सो आय एम द, आईबाबांनंतर आय एम द फेस टू अ सर्टन एक्सटेंट. पण अदरवाईज ऑल ऑफ अस आर वन बाय गॉड्स ग्रेस आणि टचवूड. एक थोडा वेगळा प्रश्न विचारतो. तुझ्या एका मुलाखतीत तू असं म्हणाला होतास की जेव्हा मी कधी भरकटतो तेव्हा माझी पत्नी माझा हात पकडते आणि मला परत मार्गावर आणते. तर अर्थात मला तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये त्याच्याबद्दल नाही विचारायचं, पण असं प्रोफेशन मध्ये पण झालंय का? प्रोफेशनल डिसिजन्स बद्दल पण असं कधी झालंय? बऱ्याच वेळेला. सी आरती इज अ पिलर फॉर मी. म्हणजे माझं लग्न खूप लवकर झालं. मी लग्न करून चित्रपटसृष्टीत आलो. गमतीची गोष्ट नाही, रादर मी अर्धांगी केलं होतं आणि सरजाचं शूटिंग चालू होतं तेव्हा माझं लग्न झालं. सो आरती आणि मी समवयीन आहोत. तिचा आणि चित्रपटसृष्टीचा काही संबंध नाही. शी कम्स फ्रॉम अ व्हेरी हंबल ब्राह्मण फॅमिली. गंमत आहे, तिची बहीण मोठी उर्मिला, जेव्हा आम्ही डेट करत होतो, म्हणजे आम्ही 3 वर्ष वी वर डेटिंग, कॉलेजच्या शेवटच्या वर्षापासून ते लग्नापर्यंत. तर जेव्हा
तिने घरी सांगितलं आरतीने वगैरे, तेव्हा तिच्या बहिणीने सांगितलं, तिची मोठी बहीण, 6 महिने नाही थांबणार, तो कसला आहे, फिल्मवाले लोक आहेत, ह्यांचा मुलगा आहे, तो सोडून जाणार, तू लक्षात ठेव. असं हे तिने मला नंतर आरतीने सांगितलं होतं. आज आमच्या लग्नाला 38 वर्ष झाली मला वाटतं. आय डोंट इवन रिमेंबर नाव. सो इट्स अ लॉंग जर्नी. सो तेव्हाचं कदाचित चित्रपटसृष्टीतल्या लोकांबद्दलचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होता. आणि कमिंग फ्रॉम अ व्हेरी हंबल मिडल क्लास फॅमिली, आणि त्या तिघीच होत्या, म्हणजे तिला वडील तिचे आधी गेले खूप, तर आई आणि 2 बहिणी आणि भाऊ दुबईला असायचा. त्यामुळे खूप व्हेरी क्लोज नेट. आणि ऑफकोर्स मग ही कशी असतात चित्रपटात सृष्टीतली लोक वगैरे, हा कुठेतरी एक. पण आरती ही खूप फोकस्ड आहे. अगेन टीचर बाय प्रोफेशन, MBA मार्केटिंग, आणि ती आता NMIMS, आधी ती याला MITला होती, नंतर NMIMS मध्ये शी इज हेडिंग द मार्केटिंग डिपार्टमेंट, म्हणजे शी इज डुईंग द डिस्टन्स लर्निंग. सो बेसिकली कमिंग फ्रॉम अ एज्युकेटेड फॅमिली. त्यामुळे तिचा बघण्याचा दृष्टिकोन, आणि तिने पण म्हणजे आमच्या चित्रपटसृष्टीमध्ये ठीक आहे, वी वर गुड, पण हा ग्राफ नेहमीच होता. इट्स वॉज नेव्हर अ केक वॉक, आणि तो कधीच नसतो. आणि मला वाटतं ते चांगलं आहे, कारण ECG सुद्धा असा गेला तरच आपण जिवंत असतो, असा गेला की वी आर फिनिश्ड. सो आय थिंक इट इज द बेस्ट थिंग दॅट इट इज दिस वे. सो पण त्या सगळ्या ह्या काळातून तो खालचा काळ होता, तेव्हा शी हॅज ऑलवेज स्टूड बाय मी. शी हॅज स्टूड बाय द फॅमिली. आणि आय गिव्ह इट टू हर कम्प्लिटली. माझी मुलगी, हू इज अ स्पेशल गर्ल, आय मीन स्पेशल इन ऑल रिस्पेक्ट्स. तिला बघितल्यानंतर तुला कळणार नाही, पण येस, शी इज सच अ, शी इज आवर हार्ट. सो ती पण झाल्यापासून ते ती आत्ता, शी इज 26, आणि शी इज डुईंग एव्हरीथिंग पॉसिबल विच वी नेव्हर थॉट दॅट कुड हॅपन. सो सगळ्याला ती कारणी माझ्या बायकोमुळे झालेलं आहे ते. सो आय फील, आणि तिने मला, मी बऱ्याच ठिकाणी वाहवत गेलो, कुठे भरकटलो, कुठे चुकीचे निर्णय घ्यायला गेलो, काही गेलो, पण शी स्टूड बॅक आणि शी पुल्ड मी बॅक. शी केप्ट मी इन कंट्रोल. तेव्हा आय थँक्स टू हर. ग्रेट. शेवटचा प्रश्न, अर्थातच कपूर फॅमिली बरोबर एक फोटो टाकलास, तर हे कसं जमून आलं? आणि गंमत आहे, म्हणजे खरंच गंमत आहे. विदिन अ पिरियड ऑफ 2.5 years मी पहिल्यांदा मी नीतूजींबरोबरची फिल्म केली. दॅट वॉज फर्स्ट. आणि ही एक हिंदी फिल्म आहे, अप्रतिम फिल्म आहे. अगेन ती सला लागायला पाहिजे. लायन्स गेट प्रोड्युसर आहे त्याचा, आणि व्हेरी ब्युटिफुली मेड फिल्म, व्हेरी लाईट कॉमेडी काइंड ऑफ फिल्म. आणि विकीचा भाऊ सनी कौशल तो लीड आहे त्याच्यात. आणि इन्सिडेंटली इन सम सॉर्ट्स मी आणि नीतूजी आर काइंड ऑफ पेअर्ड टुगेदर इन अ डिफरंट मॅनर. सो ती झाली. त्याच्यानंतर रामायण सुरू होतं त्या सिनेमाचं, लेटर्स टू मिस्टर खन्ना. ओके ओके ओके. हां, ती आता येईल कधीतरी होपफुली. प्लस नंतर मी ब्राऊन नावाचा शो, वेब सिरीज, जी अभिनयने डायरेक्ट केली आहे, आणि आय वॉज प्लेइंग द मेन विलन. ओके. इट इज अ फॅन्टॅस्टिक सिरियल ज्यात करिश्मा आहे. सो दॅट हॅपन्ड, आणि ती सगळं अख्खं शूटिंग कॅलकटाला केलं आम्ही. ती पण बनवून रेडी आहे. सो आय होप दॅट ऑल्सो कम्स प्लीज. आणि मग रामायण झाला. दॅट वॉज सोने पे सुहागा. आणि वेन आय वॉज अप्रोच फॉर दॅट, आय वॉज ओव्हर थ्रिल्ड. आणि तो कॅरेक्टर पण आय प्लेइंग विश्वामित्र, विच इज अ फॅब्युलस रोल. आणि त्याचा लुक वगैरे मी तुला आत्ता दाखवू शकत नाही, पण आय विल शो इट टू यू समटाइम. विचारणार पण नाही. तर कमाल, म्हणजे तिन्ही एक्सपिरियन्सेस इतके कमालचे आहेत ना. तिन्ही कपूर क्लॅन बरोबर काम करण्याचा. नीतूजी फॅन्टॅस्टिक अगेन. म्हणजे आम्ही अर्थात लहान असल्यापासून, लहान नाही म्हणणार मी, पण फ्रॉम टीन एज वी हॅव बीन वॉचिंग हर. आणि करिश्मा ऑफकोर्स फॅन्टॅस्टिक अगेन. रणबीर an icon today. So a great feeling to work with all of them. So it was so much nice. म्हणजे मला आठवत आहे की बाबांचे, आईंचे आणि ऋषी, रणधीर यांचे खूप छान संबंध होते. शशी कपूर हे तुझ्याच लग्नाला तोंडी आमंत्रण दिले. येस, नुसतं तोंडी. शत्रुघ्न सिन्हा पण आले होते, नुसतं तोंडी आमंत्रण. आणि हे आधी आले, माझी बायको अजून तयार होत होती, तिला धावपळत आणायला लागलं, ते आधी रिसेप्शनला हजर होते. सो इट हॅज बीन अ ब्युटिफुल थिंग दॅट. आणि आईबाबांचं खूप छान नातं होतं सगळ्यांबरोबरच.
म्हणजे कालच मी म्युझिक रिलीज झाला 120चं, तेव्हा जावेद साहेब होते स्टेजवर आणि बोलणं वगैरे. तर त्यांना मी भेटलो, म्हटलं सर अजिंक्य देव. तर आधी त्याला हे म्हटलं सर मैं रमेश देव. अरे पण तुम्हाला डायरेक्टर हो ना. म्हटलं मैं नहीं, मेरा छोटा भाई डायरेक्टर. हो माय गॉड. सो इट वॉज सच अ लवली थिंग. देन ही कुडंट फॉरगेट. ही सेड अरे मेरे इतने बहुत अच्छे संबंध. सो यू नो दिस इज हाऊ द फॅमिलीज हॅव बीन विथ आवर फॅमिली. तेव्हा ह्या फॅमिलीबरोबर जेव्हा काम करायला लागलो तेव्हा इतकं छान वाटलं. आणि हे लोक म्हणजे इट इज देअर विद इन देम यार. काही म्हटलं ना तरी दॅट कपूर फॅमिली इज द फर्स्ट फॅमिली ऑफ द इंडस्ट्री. कमाल. तुझे सीन झाले रणबीर बरोबरचे शूट वगैरे? फर्स्ट पोर्शन माझाच फक्त राहिलाय थोडासा, बाकी सगळ्यांचा झाला. माझ्यासारखे अरे त्या चित्रपटात मी आता काही रिव्हील करत नाही, पण यू नो वॉट विश्वामित्र वॉज टू राम. सो ऑब्व्हियसली ह्यूज चंक हॅज बीन शॉट. आणि दोन पार्ट्समध्ये. 2 पार्टमध्ये तो येणार. बरोबर. मी म्हटलं शेवटचा प्रश्न, पण मला असं वाटतं की अजून खूप प्रश्न राहिलेत. म्हणजे तर एक म्हणजे महत्वाचा प्रश्न, आपण सुरुवात केली तुझ्या शायरीपासून, रीलपासून, आणि मी कमेंट वाचल्या तर बरेच लोकांनी असं म्हटलं की सर तुमचा आवाज किती चांगला, तुम्ही काहीतरी करा ना सर, काहीतरी असाइनमेंट, काहीतरी डबिंगचे. तर कधी तुला म्हणजे आल्या असतील भरपूर? मला ऑफर्स नाही आल्या. सरप्राइझिंगली मला ऑफर्स नाही आल्या. का? कारण कदाचित काय होतं ना, सी माझ्या बाबतीत हे खूप झालंय की असं पसरवलं गेलं, किंवा कदाचित द वे आय एम त्यांनी लोकांनी आपापलं स्वतःचं मत बनवून घेतलं. मला फोन केला असता तर आनंद झाला असता. माझे असे खूप चित्रपट गेले हातातून की लोकांनी सांगितलं अरे त्याचे थाटच वेगळे आहेत, तो म्हणजे ना फार तो दुसऱ्या आसमानात असतो, हे ते. माझ्याबद्दलचे गैरसमज निर्माण खूप झाले, करण्यात आले. मी बऱ्याच जण मला नंतर भेटले की अरे तुम्हालाच घेणार होतो आम्ही, पण मला असं सांगितलं की तुम्ही फार तिरसट आहात. म्हटलं एक फोन करायचा राजा, आय एम अवेलेबल टू एव्हरीबडी. सो हा गैरसमज माझ्याबद्दलचा खूप निर्माण झाला. आणि कसं झालं की आईबाबांचं वलय नेहमी मागे राहिलं, आणि त्याच्यामध्ये मग अरे त्याला कसं विचारायचं, मग व्हॉइस ओव्हरसाठी अरे अजिंक्य देवला कसं विचारायचं. सो हा एक कुठेतरी लोकांनी केलेला गैरसमज, ज्याच्यामुळे माझं नुकसान झालं, फायदा झाला म्हणा ना. मी म्हणेन की तुम्हाला ॲटलिस्ट अजून एक बॉडी ऑफ वर्क जी एवढी आहे त्याच्यात अजून जास्त काय काय करता आलं असतं, आणि आय एम ओपन टू इट. पण नसते गैरसमज आणि नको त्या गोष्टी. आपल्या इथे तो एक प्रॉब्लेम आहेच ना लोकांना, की कोणीतरी काहीतरी सांगायचं, एक थोडी टाकली की अरे बरे नको ते फटफट पसरत जातात, आणि देन पीपल डोंट अप्रोच. आणि नंतर जे अप्रोच झाले त्यांचं असं अरे सर तुम्ही कुठेच नाही आहात आम्ही जे ऐकलं होतं त्याच्यापासून. म्हटलं नाहीच आहे, कारण आमच्या रक्तातच नाही आहे ते, आम्ही केलंच नाही कधी. माज हा शब्द फक्त आमच्या डिक्शनरीमध्ये आहे, त्याच्या पलीकडे आमच्या घरात त्याचा काही संबंधच नाही आहे. म्हणजे आईवडिलांनी कधी केला नाही, आम्ही कधीच केला नाही, कारण माज करायचा म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं हेच नाही माहिती ना. सो इट इज अ व्हेरी स्टुपिड प्रोबॅबिलिटीज ज्या लोकांनी केल्या की अरे असं आहे म्हणून तो असा असेल, ज्याच्यामुळे माझं नुकसान झालं. म्हणजे या इनिशियल काळामध्ये जे तू म्हणतोयस ना की बरेच नवनिर्माते किंवा इवन म्हणजे माझी कारकीर्द दत्ता काकांबरोबर सुरू झाली. राजदत्त 2 चित्रपट, नंतर भालजी पेंढारकर, नंतर अनंत मानेंबरोबर 2 चित्रपट. सो आय वर्क विथ द स्टॅलवर्ड्स. सो आय मीन आय एम ब्लेस्ड आणि ॲट द सेम टाइम कर्स्ड बिकॉज ऑफ सम रिझन्स की हे लोकांनी जे आणि तेव्हा कदाचित तुझा पॉडकास्ट असता तर मला सगळ्यांना सांगता आलं असतं, पण तेव्हा तू लहान होतास त्यामुळे ते शक्य नव्हतं. तर आता तू आलायस तेव्हा सगळ्यांना सांग की मी आहे आणि असा नाही आहे. त्याला तुम्ही व्हॉइस ओव्हरचंही काम विचारू शकता. येस प्लीज एनी टाइम. मोस्ट वेल. तुझ्या स्वभावात अमिताभ बच्चन यांचा किती प्रभाव आहे? खूप. मी अमिताभ बच्चनला भेटण्याची पहिली वेळ आनंद, खूप लहान होतो मी, पण तेव्हा काका तेव्हा बच्चन साहेब नव्हते, पण तेव्हा लहान होतो खूप. पण ते शूटिंगच्या वेळेला गेले. शूटिंग तेव्हा चेंबूरला हा मोहन स्टुडिओ होता, मोहन स्टुडिओमध्ये शूटिंग झालेलं. तेव्हा मला ऋषिदा आठवत आहे फक्त, पण लहान होतो रे. त्याच्यानंतर जमीर नावाचा बी आर चोपडाचा फिल्म होती, ज्याच्यामध्ये मी परत लहानच होतो, पण तेव्हा बच्चन साहेबांबरोबर माझे फोटो आहेत. आणि तेव्हा मला अजून आठवत आहे एक जत्रेचा सीन लागला होता कुठेतरी, आणि तिथे आम्ही गेलेलो बाबांबरोबर, आणि त्यांनी बाबांची माझी ओळख करून दिली वगैरे. तर त्यांनी खांद्यावर हात वगैरे ठेवलं, आणि तेव्हा एअरगन होती तर मला एअरगन चालवायला लावली वगैरे. हे माझी आठवण आहे तेव्हाची. दॅट इज ऑल.
पण कळायला लागलं जमीरमध्ये, अर्थात तेव्हा कळायला लागलं होतं ऑब्व्हियसली. सो 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 तेव्हा गेलेलो. नंतर ऑफकोर्स खुद्दारला आम्ही काश्मीरला होतो, आणि काश्मीरला तेव्हा बच्चन साहेब, आय मीन दॅट टाइम ऑफकोर्स ही वॉज बिग अँड ही वॉज ऑलवेज बिग. सो त्यांचा खूप प्रभाव पडला. का? कारण एकतर तो ज्या काळात आला तेव्हा एक अँग्री यंग मॅनची गरज होती देशाला, आणि ही फिल्ड दॅट गॅप करेक्ट, आणि फिल्ड इट टू हाऊ. त्याच्यानंतर त्याचा आवाज, आता लकीली मला ती हाईट मिळाली, लकीली आय ग्रू टॉल, लकीली आय वर्कड ऑन माय व्हॉइस, आणि आय गॉट द व्हॉइस क्लोज टू इट वेर एव्हर इट इज. सो आय फील की चांगला इन्फ्लुएन्स कधीच वाया जात नाही. आणि त्या माणसाची पंक्च्युअलिटी ज्याच्याबद्दल आम्ही ऐकलेलं, अरे त्याचा एक मोठा किस्सा म्हणजे वासुदेव बळवंत फडकेचं हिंदीतलं डबिंग. तर शेमारूनी तो घेतला आणि त्यांनी सांगितलं की सर हे बच्चन साहेब, विक्रम गोखले साहेबांनी मराठीतलं व्हॉइस ओव्हर केला होता की बच्चनच्या आवाज. तर बाबा म्हणाले मी प्रयत्न करतो, आणि चांगली प्राईज दिली आम्हाला. बाबा आणि आई गेले, तो महबूबमध्ये शूटिंग करत होता. तर लगेच भेटला वगैरे, कर रहा हूं, बसला, कर रहा हूं, 100% कर रहा हूं. त्याच्यानंतर महिना गेला, 1.5 महिना गेला, मध्ये तब्येत ठीक नव्हती. मध्ये रोजी त्याची PA ती फोन करायची. एक दिवस तिचा फोन आला संध्याकाळी की कल सुबह 5:30 बजे सर आएंगे. 5:30 बजे. तर नेमकं त्यांनी सांगितलं, त्यानंतर गजेंद्र नव्हता इथे, तो कुठेतरी शूट करत होता. स्वतः म्हटलं काय करायचं, चलो 5:30ला आम्ही तेव्हा ह्याला डबिंग करायचं आपल्या अंधेरीला, यांचा स्टुडिओ आपले कोण फिरोज नडियादवाला, त्यांच्या स्टुडिओमध्ये. आम्ही 5:30ला तिथे उभे. डॉट 5:30 स्वतः गाडी चालवत साहेब आले. डॉट 5:30 स्वतः चालवत आले. चलो चलो चलो. आणि मग आम्ही बूथच्या बाहेर, बाबा आम्ही सांगतोय त्याला, मी पाहिलं सगळं ये. मग आणि अरे मी तिथे बसलोय, म्हटलं सर ये ऐसा है वैसा. प्रत्येक टेक नंतर ये ठीक था. तो बाबा म्हणायचे हाँ सर, नहीं नहीं आपके बेटे को पूछो. म्हटलं सर मैं कौन बताऊंगा आपको, आय एम नो बडी. नाही नाही बताओ सर. ओके. सो ते झालं सगळं. त्यांनी सांगितलं होतं की मी तासाभरात जाईन, मला जायचं आहे. बॉस त्यांनी पाहिलं तेवढं, नंतर म्हणाला की यार मेरे को पिक्चर देखनी है, कितने बडी आहे. म्हटलं 1:60 का 2 तासाची होती, मला वाटतं, आठवत नाही मला. ही सॅट थ्रू द फिल्म, ही केम आउट, ही सेड रमेश जी मुझे नहीं पता था कि मराठी फिल्में इस लेवल की बनती हैं. आई एम सो हैप्पी. डायरेक्टर किधर है आपके? मतलब नहीं, हमारे डायरेक्टर दूसरे डायरेक्शन में बिजी हैं तो वो नहीं आ पाए. बट सो दीज आर थिंग्स विच यू लर्न यार. आणि आता त्याची ह्युमिलिटी म्हणजे हंबलनेस त्या माणसाचा हा कमाल. आम्ही त्याला एक पेन दिली, कारण त्यांना पेनचा शौकीन आहे, तर आम्ही त्यांना एक मॉन्टब्लांकची पेन दिली गिफ्ट. नहीं 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 ये किस लिए चाहिए? ऐसे सर बाबा म्हणाले की आपको बहुत पसंद है. सर हाँ मेरे को बहुत पसंद है, तो मैं ये लूंगा, लेकिन फिर भी क्यों दिया ये पूछूंगा. आई सेड डैम गुड है, दैट इज सच अ ब्यूटीफुल थिंग कि आई लव इट. मैं लेके जाऊंगा, लेकिन यार बनता तो है कि देने की जरूरत नहीं थी. सो सी काही झालं ना, माणूस ज्या उंचाईला पोचतो ना, त्याच्यात देवाचा आशीर्वाद खूप महत्वाचा. आई वडिलांचं तुमच्या मागचा जे वलय आणि आशीर्वाद असतो तो, आणि नंतर तुमचं कर्तृत्व. उगाच नाही पोचू शकत तुम्ही वर, आणि ती हाईट नाही गाठू शकत. तुमचं डेडिकेशन टू वर्क, तुमची आत्ता 84 वर्षाचे साहेब आहेत, अजून सुद्धा कौन बनेगा करोडपती मधली एनर्जी, कमान यार. हे दैवी जितकं असेल तितकंच मानवी पण आहे. आणि सगळे रोग आहेत, सगळे आजार आहेत, किती आजार आहेत, ते सगळं सांभाळून चालू आहे. पण तू फॅमिली फंक्शन किंवा अशा शूटिंगच्या ठिकाणी बच्चन साहेबांना भेटलास, पण जेव्हा इंद्रजीतच्या वेळेला तो पण एक कमाल किस्सा, दॅट आय हॅव टू टेल यू. ते तर दॅट वॉज लाईक, तो नेगेटिव्ह रोल होता माझा, मी आशुतोष गोवारीकर असं दोघं नेगेटिव्ह वगैरे. त्यांचं वलय तर कमालच होतं. पण त्याच्यातला एक एक्सपिरियन्स सांगायचा आहे. आम्ही चेंबूर फिश मार्केटमध्ये शूटिंग करत होतो, आणि तिथे माझा मर्डर होता. बच्चन साहेब माझा खून करतात. त्याची सगळी चेज वगैरे आम्ही बँगलोरला शूट केली, माझी आणि त्यांची मोटरसायकलची. आणि त्या दिवशी सकाळी शूटिंगला 9 वाजता व्हॅनिटीज तेव्हा जस्ट होत्या, मला वाटतं सगळ्यांना होत्या की नाही मला आठवत नाही आता, पण साहेब होते. आणि 9-9:30 वाजताची शिफ्ट होती. 2 वाजेपर्यंत शूटिंग होणार होतं. पीटर परेरा वॉज द कॅमेरामॅन, आणि रमेश बहलची फिल्म होती इंद्रजीत. आणि
ॲक्शन झाली, मारला मला, बॉक्सेस केलं, हे केलं, ते केलं, सगळं झालं. त्याच्यानंतर आय बिकम हेल्पलेस आणि ही पिक्स अप नाईफ, तिकडनं चाकू उचलतो आणि कॅमेरा त्यांच्या मागे आहे, ही इज वॉकिंग अहेड, मग माझ्या मागे आहे, ही इज वॉकिंग अहेड. आता त्यांना जायचं आहे, हा शेवटचा शॉट होता ऑलमोस्ट. तर पीटर परेरा वॉज बिहाइंड आणि आला आणि त्याने सभा केलं असं. सर कट कट कट. पीटर अंकल सेड क्या हो गया बच्चन साहब? अमित सर नहीं, वन मोर. सर नहीं, ओके आई एम परफेक्टली ओके. सर ओके नहीं है, क्यों? क्योंकि मैंने अजिंक्य को कवर किया है. अरे कॅमेरा तुझ्या पाठी आहे माझ्या राजा, आणि यू अँड देन पीटर अंकल सेड की म्हणजे तेव्हा मॉनिटर वगैरे पण नव्हते फार. ही सेड हां मतलब बट द शॉट आय कवर्ड हिम, हिज एक्सप्रेशन्स आर गॉन, विल डू वन मोर. नाउ दिस इज कमिटमेंट टू वर्क. कोण आहे रे मी? त्याच्यासमोर कोणीच नाही. त्याला जायचं आहे, त्याने चल चल चल. म्हणजे मी तसे ॲक्टर पाहिलं की अरे चलो यार खतम करो, लेट्स गो, आय एम टू बिझी. आणि टू गेट दॅट यू हॅव टू बी इमर्स्ड इन युअर आर्ट. बरोबर. सो तेच आहे ना की यू कांट जस्ट बिकम अमिताभ बच्चन, यू हॅव टू गो थ्रू अ लॉट. आणि ते बऱ्याच लोकांना कळत नाही. आपण आलो, हाईट आहे, सगळं आहे, चल बच्चन. अरे नाही नाही नाही, बहुत 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 मुश्किल आहे. आणि देर इज नो एज. सी, आमच्या चित्रपटसृष्टीची सर्वात मोठी आणि कलाकाराची म्हणा किंवा दिग्दर्शक, एज नाही आम्हाला. आम्ही एज आमच्या मनात ठरवतोय. 93व्या वर्षी माझे बाबा गेले, 1 month बिफोर ही पास्ट अवे. एकदा मी घरी आलो, संध्याकाळी घरी नव्हते साहेब. मला वाटलं पत्ते घ्यायला गेलेत नेहमीसारखे. नाही, रात्री 11ला आले. तर कुठे गेलेत? आणि तोपर्यंत आईला पण अल्झायमर्स झालेला होता. तर हे ड्रायव्हर माझा म्हणाला की वो मीरा रोड गए थे शूटिंग करने के लिए. अरे म्हटलं काय तुम्हाला काय नाही रे, मला त्यांनी सांगितलं फोन करून, मला नाही म्हणायला नाही वाटलं, मी उद्या पण जाणार आहे म्हटलं. सो दिस इज व्हॉट इज इनकल्केटेड. की पण ते पाय वर करून बसू शकले होते असते. आज देवाच्या कृपेने आम्हाला सगळं त्यांच्याकडे होतं आणि आम्ही दोघं कृपेने हा करेक्ट वर्ड आहे. ॲब्सोल्युटली तेच, ॲब्सोल्युटली. पण त्यांच्या कृपेने आम्ही आहोत. आमच्या कृपेने जे काही माझ्या भावाने केलं, जे काही मी केलं, जे काही बी आम्ही घडवू शकलो ते सगळं होतं. पण तरीसुद्धा जी एक भूक, जी जोपर्यंत हंगर आहे ना तुमच्यामध्ये, तोपर्यंत यू आर अलाइव्ह. जेव्हा ती हंगर संपेल तेव्हा फिनिश्ड. कुछ तो तुम लेके चल रहे हो तब तक जिंदा हो तुम. ते फरहानचीच आहे ना ती, कुठल्या ह्याच्यातली ती, जिंदगी ना मिलेगी दोबारा. इट इज सो ट्रू. दॅट इज द ट्रूथ ऑफ लाईफ. आणि हे मला ते सगळ्यांना सांगावं असं वाटतं की यु नो, डोंट हँग युअर शूज. यू आर डेड वेन यू आर डेड. डोंट डाय बिफोर दॅट. आणि कोणाला दाखवण्यासाठी जगू नका, स्वतःसाठी जगा. पण डू इट फॉर युअर सेल्फ ॲटलिस्ट. हां, आता युअर लक इज बॅड आणि तुम्हाला पायाचा हे आहे, ते आहे, ते आहे, तर आय अंडरस्टँड. पण हट्टे कट्टे आहात तर मग उठा. नाही नाही, आज मजा आली. आज गप्पा नाही झाल्या. आज जरा 4 मोलाचे शब्द ऐकायला मिळाले. जरा नाही, मोलाचे शब्द, किस्से सगळी धमाल आली. मला माहित नाही कितपत मोलाचे शब्द आहेत, परंतु शेवटी काय माहिती, हे शब्दच आहेत आणि त्या शब्दाची जर कृती झाली तरच त्याचा फायदा आहे. शब्द राहिले आणि नुसते ते गेले. माझे शब्द आले तोंडातून, वास, आय एम नोबडी टू टेल एनिथिंग, पण एव्हरीबडी शुड. नाही, तुला जाता जाता फक्त एक गिफ्ट. अरे थँक्यू सो मच. दीज आर अवर गिफ्टिंग पार्टनर्स. हे आहेत प्लास थ्राईव्ह. ओके. हे आपले जे आपण चिप्सची पॅकेट्स असतात त्याच्यापासून, म्हणजे प्लास्टिक पासून ते या प्रकारचे प्रॉडक्ट्स बनवतात. लवली. आणि ते चरख्यावर आणि हातमागावर ते बनवतात हँडीक्राफ्ट, पुण्यामध्ये हँडीक्राफ्ट याच्यामध्ये. सो ती एक लॅपटॉप स्लीव्ह आहे. आणि हे आपण ज्या घरी कुंड्या असतात तर त्याचं कव्हर त्यांनी त्याचं बनवलंय. हँडबॅग्स आहेत त्यांच्या आणि बाकी बरेच प्रॉडक्ट्स आहेत. व्हेरी गुड. सो प्लास्ट थ्राईव्ह असं नाव आहे या ब्रँडचं. आणि प्रेक्षकांना म्हणजे मी सांगेन की तुम्हाला असे जर प्रॉडक्ट्स आणखीन बघायचे असतील तर तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर जा. हे मी खाली तुम्हाला दिलेलं आहे तिथे. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. पण जसं मी आता परत सांगेन की याची काही गरज नव्हती, पण मी नाही पण मी तुला कसा वाटला एकंदर? खूप छान, खूप छान. मजा आली. सी, मी तुझा पॉडकास्ट पाहिलं नाही आहेत कुठले, मी पोजर ते नजरेखाली मारले होते. देन आय सेड की ओके,
अमोल परचुरे मला त्यांच्या पॉडकास्टसाठी बोलवत आहेत म्हणजे माझं नाव कुठेतरी थोडंसं वर आलेलं दिसतंय. सो आय वॉज हॅपी आणि आय एम व्हेरी हॅपी. खूप छान झालं. हे तुझं नाव अजिंक्य आहे, तू अजिंक्य राहणार आहेस, त्यामुळे हे बाकीचे बोलायची गरज नाही. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.